तर हा तर आपला विषय झाला. यानंतर महत्त्वाचा विषय आहे. सर्वांना तर मेसेज आला असेल, जे पण आपण कृषी संदर्भातच आज आपली पूर्णपणे चर्चा होणार आहे. कृषी संदर्भामध्ये मी तुम्हाला महत्त्वाची काही माहिती शेअर करतो. तुमच्यापैकी काही जण जर शेतकरी असतील तर त्यांनी मला कमेंटमध्ये तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आणि तुम्ही शेतीमध्ये काय पिकवता ती पण मला माहिती कमेंटमध्ये तुम्ही टाकायची आहे. जेणेकरून मला तिथनं सुरुवात करता येईल. जे शेतकरी असतील त्यांनीच टाका, कारण त्यांना काही गोष्टी विचारायच्या पण आहे. आणि कसं आपल्याला कुठून कुठून शेतीच्या बद्दल कसं आपल्याला प्रोक्युरमेंट करायचं याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देतोय. जे कोणी शेतकरी असतील ते मला टाकायचे आणि तुम्ही काय बनवता काय पिकवता त्याची पूर्णपणे माहिती तुम्ही टाकायची. म्हणजे त्यानंतर आपण प्रॉपर तुम्हाला माहिती देता येईल. तर सर्वप्रथम मी तुम्हाला शेती कशा पद्धतीने चालते आतापर्यंत सर्वांना आवाज तर क्लिअर येतोय ना? ओके. तर तुम्हाला विषय सांगतो. आता नवीन जी आपल्या सरकारनं एक नवीन तीन प्रकारचे कायदे बनवलेले आहे. बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल ते तीन प्रकारचे कायदे काय काय आहेत तर. तर त्या तिन्ही कायद्यामध्ये सरकारने असं काही प्रोव्हिजन केलेलं आहे. अगोदर कसं व्हायचं, एखादा शेतकरी आहे तो आपला माल एपीएमसी ला द्यायचा. एपीएमसी ला माल दिल्यानंतर एपी एपीएमसी ला माल दिल्यानंतर तिथनं तो माल आपण त्यांना विकणार आणि तिथनं माल विकल्यानंतर सरकारलाच आपण तो एपीएमसीच्या मार्केटमध्ये तो माल विकतो. असं म्हणजे अगोदरपासून अशीच एक प्रोसिजर चालू आहे. पण मध्यंतरी आता बाकीचा आवाज बंद करा. तर एपीएमसीच्या मार्केटमध्ये आपण माल विकतो आणि एपीएमसी मधनं माल विकल्यानंतर आपण तिथं आपल्याला खुली बाजारपेठ आतापर्यंत कुठंच उपलब्ध नव्हती. तुमच्यापैकी कित्येक शेतकऱ्यांना माहिती आहे की नवीन कायदा काय आहे? कोणाला माहिती आहे थोडीफार माहिती? काही जणांनी मला पाठवलं कापूस, मक्का, ओनियन, ऑरेंजेस. तर तुम्हाला माहिती सांगतो नवीन कायदा, ऍक्च्युअल नवीन कायदा कशासाठी बनलेला आहे आणि नवीन कायद्यामध्ये फायदा आहे की तोटा आहे हे पण तुम्हाला मी सांगतो. त्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी बेसिक समजावून सांगतो. हे बघा, कुठलाही व्यवसाय ज्यावेळेस आपण करतो तर तो व्यवसाय कसा चालतो, बाजारपेठमध्ये कशी वस्तू विकल्या जाते याची माहिती आपल्याला पाहिजे. आपण तुम्ही एखादी बॅटरीची दुकान बघितली असेल, स्टेशनरीची दुकान बघितली असेल तर तुम्हाला माहिती आहे की स्टेशनरीचा माल आपण ठेवायचा आणि तो माल विकल्यानंतरच आपल्याला प्रॉफिट होणार, तिथनंच आपल्याला पैसे मिळणार. आतापर्यंत हे एक व्यवहार झाला. काही जणांना टेंडर बद्दल माहिती आहे की एखाद्या डिपार्टमेंटचं टेंडर येतं, टेंडर भरायचं, तिथलं काम करायचं आणि तिथलं काम केल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात आणि ते काम नंतर आपण सोडायचं. असं प्रोक्युरमेंट होतं बाजारामध्ये. आणि शेतीच्या बाबतीमध्ये काय होतं, शेतीमध्ये आपण काय करतो, माल पिकवतो, एपीएमसी म्हणजे मार्केटला विकतो, गव्हर्नमेंटचं जे मार्केट आहे ती मंडी आहे त्या मंडीला विकतो आणि तिथनं पैसे घेतो. काही जण ऊस पेरतात, ऊस पिकवल्यानंतर ऊस घेणार आणि कारखान्याला देणार आणि तिथनं त्यांना पैसे वगैरे मिळणार आणि इथपर्यंत ती सायकल अगोदर होती. अगोदर कसं चालायचं, या कायद्याच्या अगोदरची तुम्हाला थोडी गोष्ट सांगतो मी. या कायद्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे, अगोदर काय व्हायचं की औरंगाबादचा जर शेतकरी असेल तर औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या मंडीमध्येच ते माल विकायचा, असंच प्रोव्हिजन होतं. औरंगाबादचा व्यक्ती तो माल बाहेरील राज्यामध्ये विकू शकत नव्हता. त्याला तिथल्याच लोकल मार्केटमध्ये तो माल विकावा लागतो आणि तिथंच त्याने विकायचा, जो काही त्याचा तिथला जो रेट ठरलेला आहे त्या पद्धतीनेच तो माल विकायचा, असं अगोदरचं प्रोव्हिजन होतं. पण नवीन कायदा झाल्यामुळे आता आपला शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारची लिमिटेशन सरकारने ठेवलेली नाहीये. तुम्ही इथनं कुठल्याही राज्यामध्ये आपला माल विकू शकता, जे की अगोदर त्यावर बंधन होते. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही मालच नेऊ शकत नव्हते. तर या नवीन कायद्यामुळे तुम्हाला तो एक बेनिफिट आहे की तुमचा माल तुम्ही कुठेही विकू शकता. हा एक पहिला एक बेनिफिट आहे. दुसरा बेनिफिट असा आहे की अगोदर काय व्हायचं की एखादे दलाल असायचे. आपण समजा शेतीमधनं माल घेतला, गाडीमध्ये भरला आणि तिथं नेल्यानंतर तो दलाल ठरवणार याला रेट कसा करायचा आहे, किती माल घ्यायचा आहे, स्टॉकिस्ट कसा करायचा आहे आणि त्या दलालामध्ये त्याचं कमिशन जायचं.
ट्रान्सपोर्टेशन तुमचं जायचं आणि बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे तुमच्या मालापेक्षा जास्त पैसे दलालांचा फायदा होतो. आजही सध्या तेच होतंय. दलालाचा त्याच्यामध्ये फायदा होतो. तर ही पण गोष्ट सरकारने बंद करून टाकली. आता कुठलेही दलाल नाही. तुमचा माल तुम्हाला जिथे वाटले तिथं तुम्ही विकू शकता. तुम्हाला जिथं असं वाटणार की ठीक आहे मला इथं 40 रुपये मिळतोय, तुम्ही 40ला किंवा 50ला, 60ला, 70ला, 80ला तुम्ही स्वतः भाव ठरवून त्या समोरच्या व्यक्तीला ते विकू शकता. याच्यावर कुठलंही बंधन नाही. पण अगोदर कसं होतं, दलालाकडे दिल्यानंतर दलालच ठरवणार तुमचं काय करायचं किंवा काय नाही. त्याला कुठलं लिगल प्रोसिजर नव्हती, त्याने पावती दिली नंतर तो त्याच्या पद्धतीने पेमेंट्स देणार. तर अशा गोष्टी अगोदर चालायच्या. तर ह्या एक बंद होणार. त्यानंतर ज्यावेळेस आपण हा कायदा तुम्ही आता बघितला असेल की बरेच जण हरियाणा आणि पंजाबचे लोक या कायद्याला विरोध करताय. बरेच तुम्ही बघा अजूनही त्यांचा विरोध चालूच आहे. कायद्याच्या विरोध आहे. मग हा विरोध का चालू आहे तुमच्यापैकी बऱ्याच कमी जणांना माहिती असेल. हा विरोध कशामुळे चालू आहे? फक्त तुम्हाला देत असेल सरकारचं पूर्णपणे प्रोव्हिजन तुम्हाला माहिती नाहीये. माझं वैयक्तिक तर म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस आपण बदल असणं तर गरजेचंच आहे. जुनी पद्धत होती सरकारची जुनी पद्धत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान सुद्धा व्हायचं. तर एक एम एस पी म्हणून एक तुम्ही जर ऑनलाईन जर कधी सर्च केलं, मी आज तुम्हाला सर्व वेबसाईट दाखवणार आहे. प्रोक्युरमेंट कसं करायचंय, आपला माल जास्तीत जास्त रेटमध्ये कसा विकता येईल, त्याचा प्रोक्युरमेंट कसं करायचं, मी तुला सर्व तुम्हाला इथून माहिती देतोच आहे. तुम्ही फक्त सर्वांनी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचंय. सर्वांना सांगतो 5 एकर वाल्यांनी काय करायचं, 3 एकर वाल्यांनी काय करायचं, 20 एकर वाल्यांनी काय करायचं आणि 25 एकर वाल्यांनी काय करायचं. नवीन कायद्याचा फायदा कसा घ्यायचा मी तुम्हाला ते प्रोक्युरमेंटच्या हिशोबाने समजावून सांगतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अगोदर सर्व विषय अगोदर समजावून घ्या. एमएसपी काय असतं हा महत्वाचा विषय आहे. तुम्ही आतापर्यंत कित्येक तुम्ही शेतीमध्ये काम केलं असेल पण एमएसपी बद्दल तुम्हाला पूर्णपणे आता अजूनही माहिती नसेल. एमएसपी काय असतं? जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असणं बंधनकारक आहे. नाहीतर आपली कुठेतरी फसवणूक होते. त्यामुळे सरकारचं काय धोरण आहे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देणार आहे. काही जणांना कायदा समजला नसेल किंवा काही जणांना काही अडचणी असतील तर आजच आपण ते क्लिअर करू. जेणेकरून हा कायदा काय आहे तुमच्या डोक्यात पूर्णपणे बसला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल हे माझं सर्वात मोठं एक लक्ष आहे की त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवायचा आहे. तर एमएसपी काय आहे? एमएसपी म्हणजे याला आपण म्हणू शकतो मिनिमम सपोर्ट प्राइस. उदाहरण मी उदाहरण सांगतो, हे पण लक्षात घ्या. उदाहरण माझ्याकडं मी गहू पेरतो. म्हणजे पंजाब आणि हरियाणाचेच लोक का विरोध करताय? महाराष्ट्राचे करत नाही, हे अजून काही बाकी राज्याचे करत नाही, हे फक्त हरियाणा आणि पंजाबचेच लोक विरोध काय करताय? तर त्याचा विषय असा आहे की तिथं एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. म्हणजे एखाद्या वस्तूची ठरवलेली प्राइस. उदाहरणार्थ आज गहू समजा आपण समजू की गहू 20 रुपयाचा एमएसपी वर ठरवलेला आहे शासनाने. जर गव्हाचा रेट पूर्ण भारतामध्ये म्हणजे पूर्ण लोकल मार्केट असो कुठलंही मार्केट असो, जर गव्हाचा रेट 20 रुपये आहे एमएसपी मध्ये म्हणतो मी मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये, आणि मार्केटमध्ये प्रायव्हेट मार्केटमध्ये गव्हाचा रेट 35 झाला किंवा 10 रुपये सुद्धा झाला तरी एमएसपीच्या अंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांना तो रेट 20 रुपयेच मिळणार. म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की माल विकण्याच्या अगोदर तुम्हाला रेट दिसणार की 20 रुपये, मला हा माल पिकवल्यानंतर मला 20 रुपयेच मिळणार. त्यामुळे तुम्ही श्युरिटी कुठल्याही पद्धतीचं प्रोडक्शन करू शकता. आता बऱ्याच वेळेस व्यवसाय करताना आपल्या लक्षात राहत नाही, आपण भाजी घेताना आपण बऱ्याच वेळेस म्हणतो मी कांदा तर घेतला पण त्या कांद्याला चांगला भाव मिळेल की नाही. पण तो भाव कसा मिळतो, एमएसपी काय आहे, तर हे त्यातलाच एक तफावत आहे. तर हरियाणा आणि पंजाबमध्ये असं होतं की तिथं सर्वात जास्त गहू आणि तांदूळ जास्तीत जास्त त्याचं प्रोडक्शन तिथं होतं. तिथं प्रोडक्शन त्याचं होत असल्यामुळं तिथं काय अडचण होते की त्या लोकांना एमएसपी खूप गरजेचं असतं. तर इथली आपल्या सरकार काय करते, एमएसपीच्या हिशोबाने एक रेट ठरवते. तुम्ही आता लाईव्ह तुम्हाला सर्वांना डॅशबोर्ड दिसत असेल. हे बघा इथं जी एक प्राइस निघते याला एमएसपी प्राइस म्हणतात. म्हणजे पूर्ण भारतामध्ये जी काही प्राइस असेल ती सोडून द्या, पण ती प्राइस कमी सुद्धा असली तरी तुम्हाला एमएसपीच्या अंतर्गत हाच रेट मिळणार. गव्हाचा रेट जर गहू 10 रुपये सुद्धा मार्केटमध्ये असला तरी एमएसपीच्या आधारावर तुम्हाला तो रेट 20 रुपयामध्येच तो विकता येईल, कारण त्याचा एमएसपी रेट ठरलेला आहे. मार्केटमध्ये खाली जाओ रेट की वर जाओ तर तो एमएसपी रेट कायमच आहे. मुळात सरकारने आतापर्यंत डिक्लेरेशन दिलेलं आहे की एमएसपी सरकार रद्द करणार नाही, पण शेतकऱ्यांना भीती आहे की एमएसपी रद्द होईल. हा एक महत्वाचा विषय आहे.
दुसरा विषय आहे एमएसपी. तर बऱ्यापैकी सर्वांना लक्षात आले असेल. कोणाची काही अडचण आहे का एमएसपी बद्दल? एमएसपी बद्दल जर कोणाला म्हणजे काही कळालं नसेल तर तुम्ही विचारा, मग तुम्हाला मी पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती सांगतो. कारण जोपर्यंत तुम्ही एमएसपी शिकणार नाही, तोपर्यंत मला जे तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची आहे तर ती माहिती मला तुम्हाला पूर्णपणे देता येणार नाही. नाहीतर मी काय सांगणार तुमच्या बिलकुल लक्षात राहणार नाही. त्यामुळे एमएसपी अगोदर समजावून घ्या. तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण पुन्हा समजावून सांगू, पण मूळ गोष्ट हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर सर्वांच्या लक्षात आलं असं समजू मी. सरळ सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर एखादी वस्तू बनवण्याच्या अगोदर तिचा एक रक्कम ठरलेली आहे. त्या रकमेमध्ये सरकार ती वस्तू त्यांच्याकडनं घेणार. त्याला एमएसपी म्हणू शकतो आपण. एक फिक्स रेट येतो ठरलेला. तो प्रत्येक वर्षी चेंज होत असतो. असं नाही की एकदा ठरला म्हणून तो प्रत्येक वेळी जसं प्रोडक्शन होईल त्या पद्धतीनं तो रेट चेंज होत जातो. त्याला म्हणतो आपण एमएसपी. त्यानंतर दुसरा अजून महत्वाचा विषय आहे. मी तुम्हाला एक एक गोष्टी क्लिअर करतो. एमएसपी नंतर महत्वाचा विषय आहे की या कायद्याला अडचणी काय आहे तुम्हाला सांगतो. तर एखादी कंपनी एक्स वाय झेड नावाची कंपनी आहे. तर त्या कंपनीला अजून या कायद्यामध्ये असं एक प्रोव्हिजन आहे की आता एखादी कंपनी डायरेक्टली एखाद्या शेतकऱ्यांची जमीन लीजवर घेणार. लीजवर म्हणजे किरायानं घेणार किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस घेणार. ती 1 वर्षाच्या भाडेतत्वावर जर त्यांनी जमीन घेतली तर तो कंपनीवाला काय करणार, त्या व्यक्तीला पूर्णपणे तिथलं सीड्स देणार. सीड्स म्हणजे तिथलं बीज देणार. तो बीज देणार आणि त्याच्यासोबत त्याच वेळेस रेट ठरवून घेणार की तुम्ही तुमच्या शेतामध्ये 20 रुपये किलोने मी तुमच्याकडनं गहू घेणार. तुम्हाला मी बीज देणार. तुम्ही गहू 20 रुपयास देऊन मला तुम्ही 20 रुपयामध्येच गहू देणार. अशी तो त्याला हमी देणार की 1 वर्ष किंवा 5 वर्षासाठी मी तुमच्याकडनंच सामान घेणार. अगोदर कुठल्या शेतकऱ्याला गॅरंटी नव्हती. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचा माल सडतो, माल खराब होतो आणि तो माल फेकून दिला जातो. कारण त्या गोष्टीची कुठेतरी गॅरंटीच नाहीये की हा माल आपला कुणी घेईल किंवा नाही, का फेकल्या जाईल. शेतकरी फक्त पिकवतो आणि आपल्या मर्जीप्रमाणे तो विकतो. तर ही अडचण दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं, ही मार्केट जी आहे अगोदर सरकारच्याच अंडरमध्ये होते. आता त्यांनी प्रायव्हेट करण्याचा विचार केला की प्रायव्हेट केल्यानंतर काय होणार, कॉम्पिटिशन जास्त होणार आणि तुम्हाला तुमच्या हक्काचा रेट मिळणार. ही एक सरकारने एक नवीन एक प्रोव्हिजन केलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं. दुसरा कम्पेरेटिव्ह. आता आपला व्हिडिओ झाल्यानंतर बाकी सर्वांनी काय करायचंय, सर्वांना एक वेबसाईट देतोय आता. म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांनी जे काही नवीन जण जॉईन झालेले आहे त्यांनी माहिती घ्यायला हरकत नाहीये. पण शेतकरी जर तुमच्याकडे खरंच काही गोष्टी पिकवतच असाल तुम्ही, तर तुम्ही ह्या गोष्टी डिटेलमध्ये समजावून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपल्या शेतकऱ्यांनी काय केलं, टेक्नॉलॉजीला कधी गेलेच नाही आणि आजकाल प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीवरच चालत आहे. टेक्नॉलॉजी शिवाय कुठंच आपण जास्त पद्धतीचं काम करू शकत नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी बद्दल अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा विषय शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर या गोष्टीला सर्वात महत्वाचं प्रोव्हिजन द्यायचं आहे. तर तुम्हाला वेबसाईट सर्वांना देतो, नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो. kisanmandi.com वर तुम्ही जायचं आहे आणि आतापर्यंत लेटेस्ट रेट काय चालू आहे मार्केटचे ते तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळतील. ज्यांच्याकडे कोणाकडे गहू असेल, तांदूळ असेल आणि त्यांना चांगल्यात चांगला रेट जर मार्केटमध्ये पाहिजे असेल तर त्यांनी कसं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं, तो माल कसा विकायचा, घरी बसल्या बसल्या तुमचा माल दुसऱ्या व्यक्तीला कसा देता येईल, याची सर्व माहिती आजच आपण याच टॉपिकला आपण घेतोय. एक टप्प्याटप्प्यावाईज घेऊ. अगोदर तुम्हाला त्यातले टप्पे समजावून सांगतो. किसान मंडी पासून सुरू करू तर एमएसपी पासून प्रोक्युरमेंट पर्यंत आपण ते शिकत शिकत जाऊ. आता इथं आपण कुठल्याही भाजीपाल्याचा आपण विषय करत नाहीये. इथं फक्त कडधान्य किराणा मालाचा विषय करतो. हा झाला एक शेतकऱ्यांपर्यंत एक मर्यादित विषय. दुसरा विषय सांगतो की काही जणांना शेती नाहीये की पण त्यांची इच्छा आहे की मला शेतीमध्ये काम करायचंय. असं जर काही जण असतातच की नाही मला शेतीमध्ये इंटरेस्टेड आहे, शेतीमध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी पण असं प्रोव्हिजन आहे की त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची शेती नसताना सुद्धा करोडो रुपयाचे तुम्ही शेतीचे ट्रान्झॅक्शन या एक एक तुम्हाला फॉर्मॅट देतो. त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून तुम्ही शेतीमध्ये ट्रेड करू शकता. जेणेकरून तुम्हाला 1 रुपया सुद्धा जीएसटी भरण्याची गरज नाहीये. त्यावेळेस पण तुम्ही करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन करू शकता. तुम्हाला एक वेबसाईट शो होत असेल, राष्ट्रीय कृषी बाजार, नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट. ती वेबसाईट मी तुम्हाला दिली. ती फक्त शो करतोय मी तुमच्या समोर.
याचं रजिस्ट्रेशन आपण कसं करायचं, काय करायचं एवढं तर तुम्हाला सांगतोच. पण अगोदर तुम्हाला बेसिक बेसिक माहिती कळायला पाहिजे. तर हे पण एक पोर्टल आहे. हे पोर्टल पण तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सर्वांना ते पोर्टल देतो. पण कुठल्या पोर्टलचं काय महत्व आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर हे आहे, हे सेंट्रलाइज पोर्टल आहे. एवढ्या दूर जाण्याची आपल्याला गरज नाहीये. अडचण कुठे आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मला वैयक्तिक अडचण कुठे वाटते, ठीक आहे, शेतकरी मोठ्या लेवलवर का काम करू शकत नाही आणि शेतकऱ्यांचा माल सेल का होत नाही, आणि शेतकरी आपला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये म्हणलं तर आतापर्यंत तुम्ही बघत असाल की कित्येक वर्षापासून शेतकरी शेत पिकवतो, पण त्याची कधी जास्तच ग्रोथ झाली असं कधी बघायला मिळालं नाही. खूप वेळेस असं होतं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. शेतीला अपॉर्च्युनिटी खूप आहे. आज लॅपटॉप नसेल, कॉम्प्युटर नसेल, काही गोष्टी नसेल, पण शेतीवरच कित्येक व्यवसाय शेतीवर डिपेंड. आज जर शेतीमधून जर काही गोष्टी पिकल्या तर नाही तर करोडो रुपयाचे व्यवहार ठप्प होतात. कारण कित्येक लोक शेतीवर जगतात. शेतकऱ्यांनी जो माल पिकवतो त्यावर पूर्णपणे आपलं मार्केट चालतं. पूर्ण ट्रेडिंग शेतीवरच चालते. पण आज शेतकऱ्यांनाच प्रॉपर त्याचं कुठंतरी इनपुट मिळत नाही, त्यांच्याकडनं आउटपुट होत नाही. तर याचं कारण असं आहे की आपले पण काही त्याच्यामध्ये वीक पॉइंट्स आहे. एक तर प्रत्येक शेतकरी स्मार्ट प्रोक्युरमेंटचा उपयोग आतापर्यंत करत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या शेतीमध्ये काय झालेलं आहे, उदाहरणार्थ तुमचं एखादं कुटुंब समजू आपण, XYZ एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाने काय केलं, त्यांच्याकडे एक 100 एकर शेती होती. आता विचार करा, माझ्याकडं एक कंपनी आहे. माझी कंपनी काय करते, माझी कंपनी पिठाचा व्यवसाय करते. मी पीठ विकतो असं समजा. पीठ विकतो आणि मला एक माझी कंपनी खूप मोठं माझ्या कंपनीचं ऑर्गनायझेशन असल्यामुळे मला लाखो टन मध्ये मला गव्हाची रिक्वायरमेंट असते. माझ्याकडे लाखो गव्हाची रिक्वायरमेंट असते आणि आपल्याकडे काय होतं की एका व्यक्तीकडे 100 एकर शेती आहे. 100 एकर शेती असल्यामुळं त्या शेतीमध्ये काय झालं, त्या वैयक्तिक त्यांच्या घरातल्या वादामुळे ती शेती 100 मधले त्याचे तुकडे होत गेले. म्हणजे एक आजोबा आहे, त्यांच्यातून त्यांचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या शेतीची फाटाफूट होत गेली. आणि जी 100 एकरची शेती होती त्यामधून लोकांनी डिवाइड करत 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 ती शेती एकेका व्यक्तीकडे 3-3 एकर पर्यंत आली. आता विचार करायची गोष्ट आहे की नवीन कायदा सरकारने काढला, पण 3 एकर वाला व्यक्ती एवढ्या मोठ्या कंपनीला माल देईल कसा? कारण तो तिची ऑर्डर फुलफिल करू शकत नाही. तुमच्या लक्षात येत असेल बऱ्याच जणांचा विषय. आता मी तुम्हाला प्रोक्युरमेंट तर सांगतो, शासनाच्या डोक्यात आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचं मार्केट, स्वतःचा माल स्वतः विकायचा आणि त्याला जो रेट वागेल तो. आज जर आपण कपड्याच्या दुकानावर गेलो तर प्रत्येक व्यक्ती कपड्याचा म्हणजे दुकान आपण जसं चेंज करणार तसा तो तो व्यक्ती स्वतः ठरवतो की या कपड्याला मला काय रेट द्यायचा आहे, किती मध्ये हा कपडा विकणार आहे. त्यामध्ये सरकारचं कुठलाही हस्तक्षेप नाही. काय याचं कारण असं आहे? तर याचं मूळ मूळ कारण तोच आहे की याचं मूळ कारण तेच आहे की ज्यावेळेस आपल्या वस्तूचा, आपल्या प्रॉडक्टचा ज्यावेळेस आपण रेट ठरवतो त्याच वेळेस आपल्याला प्रॉफिट होईल. पण इथं उलट होतंय. आपला रेट कोण ठरवतोय? शासन ठरवतोय. पण शासनापेक्षाही जास्त रेट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर आपल्याला कुठले तरी अपॉर्च्युनिटी नव्हती. तर या कायद्याची अशीच अडचण आली की एकेका शेतकऱ्याकडे, आपल्याकडे कसं आहे महाराष्ट्राचं जर उदाहरण म्हणलं तर एकेका घरामध्ये आपण म्हणतो 3 एकर, 5 एकर, 10 एकर, जास्तीत जास्त 10 एकरच्या आतमध्येच बऱ्याच जणांकडे शेती आहे. मग तो व्यक्ती काय करतो, प्रायव्हेट मार्केटला जाण्याच्या ऐवजी तो APMC लाच पकडतो आणि तो लॉस मध्ये किंवा लॉस प्रॉफिट न पाहता त्याच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी नसताना तो डायरेक्टली माल घेऊन जातो. आजचं ताजं उदाहरण असं म्हणलं तर तुमच्याकडे गहू समजा आपण काढायला ठेवला आज, तर तुम्ही गहू जास्त दिवस घरात सांभाळण्याची पण तुमची कॅपॅसिटी आज सुद्धा नाहीये, कित्येक शेतकऱ्यांची नाहीये. तो काय करतो, गहू घेतो आणि त्याची तयारी फक्त असते की कधी मी विकतो. तो स्टोरेज करण्याचं त्याच्या डोक्यातच राहत नाही. तो फक्त विकण्याचा आणि ते पैसे कॅश करण्याचं डोक्यात त्याच्या राहतं. तर हा आपला एक सर्वात मोठाचा वीक पॉईंट आहे. मोठे लोक काय करतात तुम्हाला सांगतो, MSP चा लाभ कोणाला होतो? एक समजतो की 3, 5, 10 एकर मध्ये असं समजतो मी की माझ्याकडे 50 क्विंटल गहू आज बनला. तर 50 क्विंटल गहू माझ्याकडे बनल्यामुळं 50 क्विंटल गव्हाचा एमएसपीच्या अंतर्गत जर मला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर मी 3 एकर वाला शेतकरी तिथं घेऊ शकत नाही. मग हे मोठे दलाल लोक काय करतात, तुमच्याकडनं 50 क्विंटल गहू घेतात 3 एकर मधला, आणि त्याचा MSP चा फायदा तो स्वतः घेतो 20 रुपयाचा. म्हणजे शासनानं जो रेट ठरवलेला आहे तो फायदा त्याला मिळतो आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी रेट मध्ये तो गहू तुमच्याकडनं विकत घेतो आणि MSP चा फायदा तो घेतो. सरकारची प्रोव्हिजनच आपल्याला माहिती नाही की
सरकारचं प्रोव्हिजनच आपल्याला माहित नाही की MSP चा भाव कसा घ्यायचा आहे, आणि हे दलाल लोक त्याचा भाव घेतात. शासनाला हीच एक जी काही सीडी आलेली ती सीडी त्यांना ब्रेक करायची आहे. आणि डायरेक्टली MSP चा बेनिफिट जो आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला कसा मिळायला पाहिजे, तर त्याच्यासाठीच एक प्रोव्हिजन आहे. आपल्याकडे तोच विषय झाल्यामुळं 3 एकरवाला शेतकरी, ज्यांनी शेतीमध्ये फाटाफूट झाली, काहीची 3 एकर आहे, 5 एकर आहे, 10 एकर आहे, तर हे त्या मोठ्या अपॉर्च्युनिटीला पोहोचू शकत नाही. अगोदर तुम्ही बघितलं असेल, अगोदर आपण एक 25, 30, 40, 50 वर्ष अगोदर जर गेलो, तर आपल्या आजोबांकडे, त्यांच्या पंजोबांकडे शेतीची तुम्ही जर बघितली, तर त्यांची व्हॉल्यूम किती होती? 100, 50, 70, 80, 150, 200 अशी होती. आता किती आहे? 2, 3, 1.5, 1, भूमिहीन 6, 7. तर याचं कारणच ते. याच्यामुळे आपण मायनस जाण्याचे कारण सर्वात महत्वाचं ते आहे. कारण याच्यामध्ये काय व्हॉल्यूम कमी झाली आणि मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा कमी झाली. ज्यावेळेस तुमच्याकडे जागा कमी झाली, तर ऑटोमॅटिकली तुमची मॅन्युफॅक्चरिंग कमी झाली. आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग कमी म्हणून तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी पण नाही विकण्याची, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी जास्त होतोय. चुकीचे मार्गदर्शन असल्यामुळे तो प्रॉपर बाजारपेठमध्ये गाईड करू शकत नाहीये. टेक्नॉलॉजीचा तो उपयोग करत नाहीये. त्यामुळं त्याला बऱ्यापैकी अडचण येत आहे. आणि याचा दोष आपण सरकारला देतो कधी कधी, कधी कधी टेक्नॉलॉजीला पण देतो. पण टेक्नॉलॉजी काय सांगते, तुम्ही टेक्निकली तेवढं व्हा, त्यानंतर तुम्ही फायनान्शियललाच तुम्ही कॅप्चर करू शकता. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला विषय? कोणाला काही अडचण असेल तर लगेच विचारा, म्हणजे पुढचा विषय मी घेतो. सर्वांना स्टेप वाईज विषय समजतो? मला उत्तर द्या, मला समजत नाहीये बऱ्याच जणांचं. हो सर, समजतं. तर हा बेसिक विषय आहे. आता हा झाला शेतकऱ्यांचा विषय. शेतकऱ्यांनी सर्वात सोपं म्हणायचं म्हणलं तर कायदा पूर्ण काय आहे सर्वांनी समजावून घ्यायचा आहे. मूळ कायदा काय आहे अगोदरचे, आपल्याला आता आतापर्यंत जे झालंय त्याला तर काही करू शकत नाही, पण या नंतर आपल्याला काय करायचं याचे मी तुम्हाला काही शॉर्टकट्स देतो. लॉंग टर्म जाण्याची गरज नाहीये. बऱ्याच जणांनी लिंकला तर क्लिक केलं, पण मला नाही वाटत त्यांनी ती PDF पण डाउनलोड केली असेल तुम्ही बऱ्याच जणांनी. त्यात एक PDF दिली मी तुम्हाला अगोदरच. मला वाटलं की अगोदर तुम्ही वाचून घ्याल की PDF, नंतर खूप काही सोपं झालं असतं तुम्हाला सांगायला. तर नंतर पण PDF बघू शकता, अडचण नाहीये. आता कन्फ्युजन होईल आपलं पुन्हा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजणार नाही आता जर सांगायला गेलो. PDF नंतर वाचा सर्वजण. आता हा झाला शेतकऱ्यांचा विषय, म्हणजे ज्यांना ट्रेडिंग वगैरे करायची, माल वगैरे विकायचा आहे. आपल्या मालाला चांगला भाव वगैरे मिळण्यासाठीचा माझा सर्वात मोठा प्रयत्न आहे. दुसरा विषय असा आहे की जे शेतकरी नाहीये, पण त्यांना शेतीमध्येच करिअर करायचं आहे पुढं, तर त्यांना मी सांगू, त्यांना करोडो रुपयाची अपॉर्च्युनिटी आहे. त्यांना फक्त टेक्नॉलॉजीला अवेअरनेस करायचे, टेक्नॉलॉजी यूज करायची. त्यांना दुसरं काही करण्याची गरज नाहीये. ज्यांना फक्त शेतीमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एक तर गोष्ट समजावून घ्या, शेती म्हणजे शेतीवरच सर्व व्यवहार डिपेंड आहे. त्याशिवाय कुठलंच मार्केट, शेतीवरच IT मार्केट आहे असं तुम्ही समजू शकता. कारण शेतीवरच सर्व पूर्णपणे ट्रेडिंगच शेतीवर आहे. पण शेतीला आपण समजतो की नाही शेतीमध्ये आज काय पडलेलं आहे, पण मुळात शेतीवरच सर्व विषय आहे. जर शेतीच नाही पिकली, जर आपल्याला काही खाद्यच नाही मिळालं, तर आपण कसं करणार? साहजिक आहे. शेतकऱ्यांना भाव न मिळण्याचं अजून एक तुम्हाला एक कारण सांगतो. डिमांड डिमांड ऑफ सप्लाय असतं ना. डिमांड ऑफ सप्लाय इंग्लिशमध्ये सांगितल्यापेक्षा तुम्हाला मराठीत सांगतो. ज्यावेळेस एखाद्या वस्तूची मागणी जास्त होते, प्रोडक्शन कमी होते, त्यावेळेस त्याचा रेट वाढतो. हे तर सर्वांनाच माहिती आहे. रेट वाढल्यानंतर काय होणार? बऱ्याच गोष्टीची तफावत होणार. रेट वाढतो आणि नंतर हे मोठे लोक काय करतात, हे स्टॉकिस्ट करतात मटेरियल. शासनाचा कायदा जर तुम्ही नीट वाचला अगोदरचा, तर कुठलाच शेतमाल ज्याची बाजारामध्ये कमतरता पडते, तुम्हाला एखादी महामारी येते, एखादा अपघात होतो, तर त्यावेळेस तुम्हाला माल कुठलाही स्टॉक करता येत नाही. नवीन कायदा जर बघितला तर नवीन कायद्यामध्ये प्रोव्हिजन दिलंय की आता प्रायव्हेट कंपनी असो किंवा शेतकरी असो, तो स्वतःचा माल कितीही दिवस कसाही स्टॉक करू शकतो आणि त्याची मर्जी असेल त्या रेटनेही तो विकू शकतो. अगोदर तसं नव्हतं. आता सरकारने ती एक सूट दिलेली आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे स्वतःचा मालाचा त्यांना एक राईट्स दिला, स्वतःचा अधिकार दिला की तुम्ही तुमच्या पद्धतीने माल विका. आता याच्यामध्ये अडचण अशी येते
की ज्यावेळेस 5 एकर मधला शेतकरी माल पिकवतो, डायरेक्टली विकतो, त्यामुळे तो कसाही लॉट्स मध्ये विकतो, शॉर्ट शॉर्ट टर्म मध्ये. त्याच्याकडे लिक्विडिटी सांभाळण्याची त्याच्याकडे जागा नसते, तो माल सांभाळू शकत नाही, त्याला फक्त आपले पैसे कॅश करण्याचे तो मागे असतो. तर शक्यतो असं केल्यामुळे शेतकऱ्याचं नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळेस बघितलं असेल तुम्ही की एखाद्या वेळेस कापूस विकला आपण, कापूस विकल्यानंतर लगेच भाव वाढतो आणि आपण म्हणतो अरे आपण नंतर जर विकला असता तर. का? कारण आपल्याकडे स्टॉक करण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटीच नाहीये. शेती तर खूप मोठी आहे, पण स्टॉकिस्टचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. बाकी लोक काय करतात, ते माल विकत नाही पण ते स्टॉक करतात आणि तुमच्याकडनं सर्वांकडनं माल खरेदी करतात कचरा रेटने. आणि त्यांना ज्यावेळेस वाटलं डिमांड ऑफ सप्लाय, सप्लायची चेन बघतात, ज्यावेळेस ज्यावेळेस रक्कम वाढली, बाजारभाव वाढला, त्यावेळेसच तो माल विकायला काढतात आणि तुमच्यापेक्षा बक्कळ जास्त पैसे ते घेऊन पण जातात. हे ऍक्च्युअल सध्या मार्केटमध्ये चालू आहे. बऱ्याच वेळेस तुमच्याही लक्षात असेल, तुम्ही इतक्या दिवसापासून जर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की असंच चालतं मार्केट. तर ही कुठेतरी चेन आपल्याला आता ब्रेक करायची आहे आणि स्मार्ट प्रोक्युरमेंट करण्याचं मी तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी देतो. अगोदर सांगतो की ज्यांना शेतीमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे. काही जणांची इच्छा असेल तर सांगा, नाही तर मग हा प्रॉफिट घेतच नाही. तर ज्यांना शेतीमध्ये, बाकी सर्वजण शेतकरी असतील तर हा विषय सांगण्याची गरज नाहीये. आणि जर कुणी शेतकरी नसेल तर तसंही मला सांगा, मग आपण दुसरा टॉपिक घ्यायला सुरुवात करू. ठीक आहे, ओके. बाकीचे मेसेज आले. तर हे बघा, असं समजू आपण एक्स वाय झेड व्यक्ती, आपल्यापैकीच एक व्यक्ती की तो शेतकरी नाहीये पण त्याला तो पूर्णपणे शेतीमध्ये करिअर करायचंय. त्यांनी काय करायचंय? ज्याचे आता सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था हा पण आपला मूळ मुद्दा आहे. पण हा मुद्दा सर्वांनी विसरून जायचा आहे. प्रायव्हेट लिमिटेड, टेंडरिंग वगैरे सगळ्या गोष्टी डोक्यातून सध्या तरी काढून टाकायच्या आहे. कारण आज फक्त आपण याच गोष्टीला फॉलो करतोय, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही विसरून जा. डॉक्युमेंट्स वगैरे, कारण बऱ्याच जण असेच विचार करतील काय काय डॉक्युमेंट लागतात. ते डॉक्युमेंट सर्वांनी विसरून जायचे. याला काही डॉक्युमेंट लागत नाही असं समजून चालायचंय सर्वांनी. तर डॉक्युमेंटचा इथं विषयच नाहीये. तर आता समजायचं की तुम्ही आजपासून, आता नवीन वर्ष चालू झालं एक 2-3 दिवसापासून, फायनान्शियल इयर सर्वांना माहिती आहे 1 तारखेपासून. असं समजायचं आता एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचे. तर आता काय करायचंय, तुम्ही तुमच्या एरियामधून सर्व शेतकऱ्यांची सर्वांनी यादी करायची. सर्वांनी म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाहीये पण शेतीत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी. उदाहरणार्थ त्यांनी 10 लोकांची यादी करायची. त्या 10 लोकांकडे स्वतः पोहोचायचंय, त्यांचा विश्वास संपादन करायचंय, त्या 10 लोकांना गॅरंटी द्यायची आहे की गहू असो, तांदूळ असो, जो काही वस्तू असेल, जे काही कॉमोडिटीज असतील, आम्ही तुमच्याकडनं खरेदी करणार. त्या 10 लोकांना तुम्ही गॅरंटी द्यायची. एखाद्या गावामध्ये जायचं, त्या गावाकडून 10 शेतकरी पक्की करायची. त्यांच्याकडनं जे काही वस्तू असेल, जसं काहींकडे कपास असेल, काहींकडे गहू असेल, तांदूळ असेल, जे काही वॉट एव्हर जे काही गोष्टी असतील, त्यांनी त्यांची यादी बनवायची. त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडनं माल घेण्याची त्यांना ॲश्युरिटी द्यायची. त्यांना म्हणा तुमच्या कंपनीचा माल मी स्वतःच घेणार आणि त्यांच्याकडनं माल कलेक्ट करायचा. आता तो माल विकायचा आहे कुठं, तुम्हाला सांगतो. एमएसपीचा फायदा कसा उचलत असतात तर. आता इथे एक अडचण राहते. हे बघा, प्रत्येक शेतकऱ्याला 1 महिन्याची पेमेंट गॅरंटी तर तुम्हाला द्यायचीच राहते. कारण कुठला शेतकरी तुमच्यावर, जर तुम्हाला ट्रस्ट त्याच्यावर ठेवायचा आहे, जर तुम्हाला त्यांचा भरोसा वगैरे संपादित करायचा आहे, तर प्रत्येकांना अपेक्षित राहतं की पेमेंट लवकरात लवकर यायला पाहिजे. तर हे तर तुम्हाला माहिती असेल की पेमेंटवरच सर्व गोष्टी आज मार्केटच्या पूर्णपणे. आता तर मार्केट एवढं खराब झालेलं आहे की कोणी एकमेका पैशाचा तर कुठंतरी भरोसा ठेवतच नाही. त्यामुळे पेमेंटची गॅरंटी त्यांना द्यायची तुम्ही. पेमेंटची गॅरंटी दिल्यानंतर तुम्ही तो माल त्यांना खरेदी केल्यानंतर किंवा त्यांच्याकडनं ते ॲग्रीमेंट केल्यानंतर, तुम्ही पूर्णपणे तो माल, तुमचं जे काही ठिकाण असेल, तुमचं जे काही गोडाऊन असेल, ते पूर्ण माल गोडाऊनला तुम्ही आणायचा आहे, तिथं स्टोअर करायचा आहे. स्टोअर स्टोअर केल्यानंतर एमएसपीच्या अंतर्गत शासनाचे जे काही मार्केट्स आहे, एपीएमसी वगैरे, तिथला रेट्स काढायचा आहे की हा माल कितीला मिळतो. अगोदरचा रेट मी तुम्हाला सांगेल. एक तुम्हाला सॉफ्टवेअर देईल, त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला अगोदरच कळतं की माल कितीमध्ये घ्यायचा आहे आणि कितीमध्ये विकायचा आहे. उदाहरणार्थ आता एक एक प्राइस येते आपल्या डेस्कटॉपला, राईस. एक बासमती राईसची प्राइस येते 6,200 आणि मॅक्झिमम प्राइस आहे 6,200 आणि 6,000. म्हणजे 6,000 ते 6,200च्या आसपासच तुम्हाला खरेदी करायचं, हे तुम्हाला इथं कन्फर्मेशन मिळालं. आता गव्हाचं बघत नाही, राईसचंच एक उदाहरण घेतो. तर तुम्ही काय करायचंय, तुमच्या तिथल्या लोकलच्या शेतकऱ्यांकडनं एक ॲग्रीमेंट करायचे किंवा त्यांच्याकडनं बोलून तो माल घ्यायचा आहे की ठीक आहे, मी तुमच्याकडे 5,000 घेणार, 5,500 घेणार, 6,000 घेणार. आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन घेऊन तो माल पूर्णपणे स्टोअर करायचा आहे. स्टोअर केल्यानंतर एपीएमसीची एकच अट असते. तुमच्यापैकी बऱ्याच कमी जणांना माहिती असेल काय अट असते. तर त्यांना क्वांटिटीमध्ये माल लागतो.
म्हणजे त्यांना तुम्ही 10 क्विंटल 5 क्विंटल 20-30 क्विंटल देऊ शकत नाही, त्यांना लागतो क्वांटिटीमध्ये. तुम्ही काय करायचं, त्या शेतकऱ्यांकडनं 1 महिन्याच्या गॅरंटीवर तो माल पूर्णपणे तुमच्या स्टोअरला घ्यायचा आहे, तुमच्या गोडाऊनला घ्यायचा आहे. त्याला गनी बॅग ज्यूट बॅग मध्ये पॅक करून, तुम्ही त्याचा स्वतःचा ब्रँडही देऊ शकता असं नाहीये, तुम्ही पॅक करून तो माल एपीएमसी ला, जे तुम्हाला आता सांगितलं बाजारभाव, उच्च बाजारभाव एमएसपी, तर एमएसपी च्या अंतर्गत तुम्ही तो विकायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा बाजारभाव तो फिक्स आहे. एमएसपी च्या अंतर्गत तुम्हाला शासनाने तर हमी दिलेलीच आहे की हा या या गोष्टीचा भाव आम्ही 20 रुपये घेणार. त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची तर गरजच नाहीये की आम्हाला विकतो की नाही. तर तुम्ही एपीएमसी ला घेऊन जा आणि तुमचा माल विकू शकता, तिथं काही अडचणच नाही. हा झाला शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा. आता लॉंग टर्म ट्रेडिंग करायची आहे, स्वतःचाच ब्रँड विकायचा आहे. गहू मार्केटमधनं गोळा करायचे, त्या गव्हाला आपलं लेबल लावायचं आणि तो माल एखाद्या मॉलला विकायचा आहे, शासकीय टेंडर्समध्ये विकायचा आहे किंवा काय विकायचं आहे. तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची पूर्णपणे माहिती ऑलरेडी दिलेली आहे आपण. त्याला म्हणतात फार्मर प्रोड्युसर कंपनी, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी एक 7 ते 8 हजार रुपयामध्ये स्थापन होते. तर ती कंपनी स्थापन केल्यानंतर तुम्ही लिगली कुठलाही माल तुमच्या कंपनीमध्ये घेऊ शकता, विकत घेऊ शकता शेतकऱ्यांकडनं, त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट घेऊन, आणि शासनाच्या भरपूर सबसिडी त्याच्यात तुम्हाला मिळतील. म्हणजे शेतकऱ्यांना एक प्रॉपर कंपनी मिळाली. एक प्रॉपर कंपनी म्हणजे तिथनंच तुम्हाला माल देणार. ते तुम्ही तुमच्या कंपनीची गाडी पाठवायची, त्यांच्याकडनं पूर्णपणे माल कलेक्ट करायचा. त्यांचा माल तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना काही पैशाची किंवा काही पैसे देऊ शकता, किंवा तुमच्या पद्धतीनं त्यामध्ये काही स्लॅब ठेवून तुम्ही त्यांना पैसे देण्याची त्यांना हमी द्यायची, आणि तो माल एमएसपीच्या अंतर्गत एपीएमसी ला विका, किंवा तो माल तुम्ही प्रायव्हेट मार्केटला विका. प्रायव्हेट मार्केटला मग काही कुठं विकायचा, जे मोठे मोठे स्टॉकिस्ट आहे, हब आहे, डिस्ट्रीब्युटर्स आहे, जे किराणा दुकानचे मोठे मोठे व्यापारी आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विकू शकता. तुम्ही ई टेंडरिंगच्या माध्यमातून स्वतःच्या कंपनीवर तो माल परचेस केल्यानंतर, त्यातून एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. आजकाल 1 कोटी 2 कोटीचा टर्नओव्हर करण्याची तुमच्यापैकी खूप जणांची इच्छा असेल, काही जणांची नसेल तर माहित नाही, पण बऱ्याच जणांची इच्छा असते की नाही, माझा कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी 5 कोटी 6 कोटी झाला पाहिजे. पण 2 कोटी 5 कोटी 6 कोटी हा टर्नओव्हर करणं, उलाढाल करणं एक खूप मोठं चॅलेंज बऱ्याच जणांना वाटतं. पण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुम्हाला टर्नओव्हर करण्याचं खूप काही मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण याला जीएसटी तर लागतच नाही, कारण ॲग्रिकल्चरल कॉमोडिटीज आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांकडनं जेवढं परचेस करणार, तो पूर्णपणे तुमच्या कंपनीवर टर्नओव्हर होणार. तुम्हाला शासकीयमध्ये 1 रुपया भरण्याची गरज नाहीये, आणि तो माल तुम्ही सेल केला तरी तुम्हाला जीएसटी भरायची गरज नाहीये. तुमचे मोठे मोठे टर्नओव्हर इझी होतात, त्यात काही अडचण नाही. फक्त यात एक गरजेचा असा विषय आहे की तुम्हाला शेतकऱ्यांसोबत तुमचं प्रॉपर टायअप झालं पाहिजे. त्यांना प्रॉपर गोष्टीची माहिती तुम्हाला त्यांच्याकडनं दिली गेली पाहिजे. असं नाही की शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार, काही दिवस माल देणार नाही, त्यांच्या मालाचं तुम्हाला प्रॉपर डिस्कस करता येणार नाही, त्यांच्याशी डील प्रॉपर करता येणार नाही. तर अशा काही चुकीच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस प्रायव्हेट शेतकरी एपीएमसीवर पूर्णपणे विश्वास ठेवतो, कारण शासनाचा त्यावेळेस कुठेतरी राईट्स असतात. तसे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कुठल्याही प्रकारचे आता तरी सध्या तरी राईट्स नाहीये, त्यामुळे शेतकरी सध्या तरी घाबरतो. त्यामुळे बरेच जण कायद्याचा त्यामुळे सुद्धा विरोध करताय. कारण तुम्हाला माहिती असेल, नवीन कायद्यामध्ये असं प्रोव्हिजन ठेवलेलं आहे, शेतकऱ्यांना जर कुठल्या आपल्या कायद्याअंतर्गत जर काही त्रास झाला, का त्याला कुठल्या तरी कायद्यामार्फत वाद घालायचा आहे शासनासोबत, तर शासनाने येथे कोर्टेस सिव्हिल कोर्टचं कुठलाच ऑप्शन ठेवलेलं नाहीये. त्याला जर तिथं भांडायचं असेल तर तिथले जे एसडीएम असतात, उपविभागीय अधिकारी, फक्त त्यांच्या मार्फतच किंवा त्यांच्यापर्यंतच लेवल आहे भांडण्याची. तो मोठ्या लेवलवर कोर्ट कचेरी करू शकणार नाही, असं या कायद्याचं पुन्हा एक प्रोव्हिजन आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे प्रायव्हेट कंपनीमध्ये जेव्हा शेतकरी उत्पादक कंपनीला तो माल द्यायचा तर तो घाबरतो पण, कारण हे प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटमध्ये फसवणूकच होते असं बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं की प्रायव्हेटमध्ये नको, प्रायव्हेटमध्ये पैसे मिळत नाही किंवा पैशामध्ये फसवलं जातं. तर ही मेंटॅलिटी तुम्हाला तिथं बदलल्या गेली पाहिजे. प्रॉपर कस्टमर, प्रॉपर लोकांशी तुमचं तिथं प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे, जेणेकरून लोकांचा तुम्हाला विश्वास संपादन करून तुमचा जो काही फायदा आहे तुम्हाला तो करता आला पाहिजे. तर असे खूप काही गोष्टी आहे प्रोक्युरमेंट करण्याच्या बाबतीमध्ये. इथपर्यंत कोणाची काही अडचण आहे किंवा कोणाला काही गोष्टी लक्षात नाही आली, कळाली नाही, तर तुम्ही विचारा. मग ते गोष्ट ऐकून आपण पुन्हा समोरच्या टॉपिकला जाऊ शकतो. कुणाला कळालं नाही अजून विषय? तुम्ही जोपर्यंत माझ्याशी टू वे कम्युनिकेशन करणार नाही तोपर्यंत मलाहीच कळणार नाही की तुम्हाला अडचण आहे की नाही. समजलं सर. तर समजलं ना. ओके.
कुणाला प्रश्न विचारू एक? हो. ओके, जाऊ द्या, काय अडचण नाहीये. तुम्हाला समजलं असंच म्हणजे असं मी गृहीत धरतो. पण बऱ्यापैकी विषय लक्षात घ्या. काही समजलं नसेल तर विचारा. म्हणजे तुमचं पूर्णपणे शंका निरसन व्हायलाच पाहिजे. कारण जेणेकरून समोरचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. ज्यांनी आतापर्यंत शेतीमध्ये कधी काम केलं नाहीये तो आजच आजच माझ्या जर काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, तुम्ही उद्यापासून तुमची कंपनी स्टार्ट करू शकता आणि तुम्हाला 100% त्यामधनं 100% प्रॉफिटच होईल. त्या गोष्टी पण तुम्हाला तिथून करता येईल, तर अडचण नाहीये. तर हा विषय झाला. एमएसपी तर बऱ्याच जणांना लक्षात आलं. एमएसपी काय असतं, तर शासनाने ठरवलेल्या एखाद्या गोष्टीचा रेट, त्याला एमएसपी म्हणतात. जास्त घुमून फिरून सांगण्याची गरजच नाहीये. आणि व्हिडिओ आपला झाल्यानंतर सर्वांनी ऑलरेडी तुम्हाला मी नवीन कृषी कायदा हे शॉर्टकटमध्ये तर सांगितलेलाच आहे. तरी तुम्ही त्याला पूर्णपणे तो कायदा काय अगोदर समजावून घ्या, कारण त्या कायद्यावरच हा धंदा पूर्णपणे आपला निर्भर आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादन कंपनीत यानंतर तर खूप मोठा फायदा आहे. तुमच्या गावामध्ये तुमची कंपनी स्थापन करायची आणि तुमच्या गावाचं पूर्णपणे माल तुमच्याकडेच आला पाहिजे हेच बघायचं, बाकी काही नाही. दुसरीकडे दुसऱ्या गावात जायची नाही गरज, किंवा दुसऱ्याकडनं तुम्हाला माल मिळवण्याची गरज नाहीये. ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथं मिळते. हा एक विषय झाला. आता कुणाला काही अडचण बाकीचा पुढचा विषय घ्यायला? कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. माऊली फूड प्रॉडक्ट्स वाले कुठनं आहे तुम्ही? माऊली फूड इंदापूर. इंदापूर. तुम्ही काय पिकवता? माझी जागरी युनिट आहे. बरं बरं, तुमचा व्हिडिओ चालू करा, बोलायचंय मला तुमच्यासोबत. तुमची सध्या ट्रेडिंग वगैरे चालू आहे का? मालामध्ये काही फूड्स वगैरे विकणं चालू आहे? नाही, अजून ट्रेनिंग नाही सर. बरं बरं बरं. तर इथपर्यंत आपण तुम्ही खूप उशिरा जॉईन केला. तर एमएसपी बद्दल तर मी डिटेलमध्ये सर्वांना माहिती दिली. आता तुम्ही सर्वांनी काय करायचं एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो. एमएसपीच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या थ्रू पण जाऊ शकता, असं नाहीये. पण शेतकरी उत्पादक कंपनीकडनं गेल्यापेक्षा तुम्हाला महत्वाचा जो वे दिला मी, की तुम्ही काय करायचं, तुमच्याच आजूबाजूचे शेतकरी बघून त्यांना हमी द्यायची, बाजार भावाची, किंवा तुमचा माल सेल करायची. आता अडचण तर मला एकच वाटतं, तुमच्या सर्वांच्या डोक्यात एकच विषय असेल, की ठीक आहे की शेतकऱ्यांकडनं तर माल मिळेल, पण तो विकायचा कुठं? कारण तोच एक महत्वाचा विषय असू शकतो, मला तरी असं वाटतं. कारण विकण्यापर्यंत तर ठीक आहे, पण मग तो माल आपल्या पासून तो माल समोर पण जायला पाहिजे, हे एक वाटत असेल तुम्हाला. तर त्यासाठीच तुम्हाला एमएसपी चा विषय मी अगोदरच सांगितला, की एमएसपी तो विषय आहे की जेणेकरून तिथंच तुम्हाला तो विषय क्लिअर होईल. त्यामुळे एमएसपी जर तुम्हाला कळाला नाही तर तुम्हाला मला पुढचा कायदा तुम्हाला सांगता येणार नाही. हा सर, आपण शेतकऱ्यांकडून माल तर आयात करून घेऊ आपल्याकडे, पण त्याला योग्य असं मार्केट मिळायला पाहिजे, ते आता तुम्ही म्हणलं तसं. हा, तर मग तोच विषय आहे ना. त्यामुळे मी एमएसटी सांगण्याचा मूळ मुद्दा आहे, की म्हणजे मला तिथंच अडचण वाटते. तुम्ही बरेच जण म्हणत असाल की आम्हाला कळालं, पण माझ्या हिशोबाने तुम्हाला अजून कळालं नसेल की एमएसपी काय आहे. तर एमएसपी म्हणजे शासनानं ज्या ठिकाणी भाव तरी फिक्स ठेवलेला आहे तिथं तर तुम्हाला हमी आहे ना विकायची. ठीक आहे, मार्केटमध्ये जर आपण म्हणतो की काही ठिकाणी माझा माल घेत नाही, पण एक मार्केट तर तुम्हाला दिलंच ना, एपीएमसी ला तुम्ही माल विका, कारण तिथं तुम्हाला हमी दिलेली आहे शासनाने की तुमचा माल घेणार. म्हणून तर हरियाणाचे आणि पंजाबचे लोक विरोध करताय, की त्यांना वाटतंय की हा कायदा आल्यानंतर एमएसपी आमचा जाणार, कारण जो मिळतो तो तरी जाईल का. पण मुळात असं होत नाही, यापेक्षा जास्त रेट मिळण्याची तिथं हमी मिळते. तोच महत्वाचा विषय आहे तो. त्यामुळे एमएसपी पूर्णपणे समजावून घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की कायदा म्हणजे नवीन कायद्याच्या बद्दल जर आपण पुन्हा अजून काहीतरी माहिती घ्यायची तर तसं सांगा, आपण वाटलं तर पुन्हा त्यावर बोलू, अडचण ती नाही. हा सर, एकदा शॉर्ट मध्ये रिपीट सांगितलं तर. तुम्हाला पुन्हा सांगतो, शासनाने 3 प्रकारचे कायदे बनवलेले आहेत.
तर ते कायदे सांगायचं म्हटलं तर डिटेलमध्ये तर सांगत नाही, शॉर्टकटमध्ये सांगतो. अगोदर आपण दलालांना माल विकायचो, एखाद्या एपीएमसी वगैरे अशा काही मार्केटला विकायचो, तर तिथं आपली लूट व्हायची शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांना खूप कमी रेटमध्ये माल घ्यायचे आणि ते त्यांचे स्वतःचे स्टॉक करून त्या मालाला त्यांच्या पद्धतीने विकायचे. तर शासनाच्या कुठेतरी लक्षात आलं याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे जे लोक आहे, तर मोठ्या मोठ्या लोकांचं च्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान व्हायचं. आता अडचण काय होती की समजा उदाहरणार्थ पार्लेजी बिस्किटला मला गहू विकायचा आहे. तर पार्लेजी बिस्किट काय म्हणणार, पार्लेजी बिस्किटची कंपनी काय म्हणणार की मला गहू विकायचा आहे तर तो 3 एकर 4 एकर 5 एकर वाल्या लोकांच्या मागे तर लागणार नाही ना. त्याला पण स्टॉकिस्टच व्यक्ती पाहिजे की जो हा माल बेअर करू शकतो, तो पूर्ण माल पोहोचू शकतो असाच व्यक्ती लागतो. नवीन कायद्यामुळे काय झालं की नवीन कायद्यामुळे असं की तो प्रायव्हेट जे मी तुम्हाला म्हणलो तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीला अप्रोच होऊ शकता. ही अपॉर्च्युनिटी आत्ता आहे की जी अगोदर नव्हती. अगोदर तुमचा माल तुम्हाला त्याच मार्केटमध्ये विकावा लागत होता आणि तुम्ही बाहेरच्या राज्यात तुम्हाला विकू शकत नव्हते. जे की या कायद्यानं असं झालं की तुम्ही आता भारतात कुठेही माल विका. वन नेशन वन रेट असं समजा किंवा वन रेशन वर्ड वन प्राइस. तर शासनाचं असं धोरण आहे की प्रत्येक मालाला एक भावच मिळणार आता. प्रत्येक वेळेस रेट चेंज होणार नाही. नाहीतर औरंगाबादमध्ये वेगळा रेट, जालन्यामध्ये वेगळा, उस्मानाबादमध्ये वेगळा, दुसऱ्या राज्यात वेगळा. तर शासनाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी कॉमन जर रेट झाला तर यामुळं महाराष्ट्रात मध्य प्रदेशचे लोक येतील किंवा मध्य प्रदेशचे लोक महाराष्ट्रात जातील. कुठलाही व्यक्ती कुठूनही माल घेईल त्याला जिथं परवडेल. जी कंपनी काय असेल ते तो कुठूनही माल घेऊ शकतो. यानं काय होणार मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढणार आणि एकमेकांची मागणी वाढणार. बऱ्याच वेळेस काय होतं की महाराष्ट्रात काही वस्तू उत्पादित होतात तर काही पंजाबला होत नाही, काही पंजाबला होतात तर काही हरियाणाला होत नाही, हरियाणामध्ये काय होतात तर काही आंध्र प्रदेशला होत नाही. मग याने काय होणार मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढणार. कॉम्पिटिशन वाढल्यानंतर ऑटोमॅटिक प्रोक्युरमेंट वाढणार आणि प्रोक्युरमेंटमध्ये सप्लाय चेन आणि सप्लाय ऑफ डिमांड जे असतं ती चेन कुठेतरी ब्रेक होणार आणि त्याने काय होणार की तुमच्याकडनं माल प्रॉपर लवकरात लवकर सेल होणार. ज्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल ज्यांना शेअर मार्केटचं माहिती असेल की ज्यावेळेस एखादी कंपनीचं प्रायव्हेटायझेशन होतं ऑटोमॅटिक त्या कंपनीची ग्रोथ जास्त होते. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की शासनाने नवीन आणलं की LICचं कुठेतरी प्रायव्हेटायझेशन करताय, रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन करताय. तर प्रायव्हेटायझेशन का होतं? ज्यावेळेस शासनाच्या मार्फत काही गोष्टी होतात तर त्याची जी गती असते ती मंदावते. आज तुमच्यापैकी किती जण सेफ प्रवास एसटीचा समजतात का ट्रॅव्हलचा समजतात? बरेच जण ट्रॅव्हल्समध्ये जायलाच समजतं की नाही बाबा ट्रॅव्हल्समध्ये गेलो तर कुठंतरी सुखकर प्रवास होतो आणि व्यवस्थित माणूस जातो. तेवढा तुम्हाला एसटी मध्ये तेवढी तुम्हाला श्युरिटी मिळते का की एसटी मध्ये गेल्यानंतर मला प्रवास तसा होईल? तर हाच तर फरक आहे प्रायव्हेटायझेशनचा आणि गव्हर्नमेंटचा. गव्हर्नमेंट म्हणतो की आमचा धंदा चालवणं हा आमचा मूळ विषय नाहीये. आमचं काम आहे की प्रोक्युरमेंट करणं. बाकी जे आहे ते प्रायव्हेटायझेशन करण्याकडे सरकारचं मूळ उद्दिष्ट तेच आहे. ज्यावेळेस प्रायव्हेटायझेशन होतं त्यावेळेस खूप काही गोष्टी फ्री होतात आणि सरकारला लायबिलिटीज मध्ये राहत नाही. त्यामुळे सरकारनं तो कायदा काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना स्वतःसाठी सूट दिलेली आहे की आता चल बाबा तू तुझं काम कुठं विकायचं तू विक. चांगला रेट घे, तुला जो पटेल तो रेट घे. त्यामध्ये कुठेही बंधन नाहीये. हा एक मूळ मुद्दा आहे. आणि मला एक सांगा जर औरंगाबादचा शेतकऱ्यांना जर औरंगाबाद पेक्षा जर त्याला उस्मानाबादमध्ये रेट चांगला मिळेल तर तो तिथल्या एपीएमसीला तो कशाला विकेल? तो म्हणेल मी उस्मानाबादला विकेल कारण तो त्याच्या मर्जीचा मालक झालेला असतो. त्याला पटेल तो तिथं माल विकेल. अगोदर तो अटकून जायचा की त्याला इथल्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता या नवीन कायद्यामुळे त्याला कित्येक पर्याय मिळाले की तो त्याला जसं वाटेल त्या पद्धतीनं तो माल आता विकेल. एका जणाचा प्रश्न आला की शेतकरी कंपनी स्थापन कशी करायची ते सांगा. शेतकरी कंपनी स्थापन म्हणजे MCA पोर्टलवर जर तुम्ही गेले तशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तशीच शेतकरी उत्पादक कंपनी असते. तुम्ही सर्च करून तशी आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवू की शेतकरी कंपनी स्थापन कशी करायची त्याचे डॉक्युमेंटेशन सर्वांना टाकतो. तिथनं तुम्ही स्थापन करू शकता काही अडचण नाहीये. ज्यांच्याकडे शेती नाहीये ते तर मी हमखास सांगतो तुम्ही हा एक दुसरा बिझनेस चालू करा. कारण आत्ता नवीन कायदा आल्यामुळे या या कंपनी फॉर्मेशनला खूप काही मोठ्या अपॉर्च्युनिटी भविष्यात राहणार आहे. तुम्ही स्वतःचा मॉल टाका, स्वतःची कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं स्वतःचं मार्केट बनवा, स्वतःचे शॉप्स बनवा, तिथं माल घेण्याची आवक जावक करा, मालाची उलाढाल करा, शेतकऱ्यांकडनं माल परचेस करून विका, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनला विका. त्यासाठी तुम्हाला एक PDF दिलेली आहे. तिथे कितीतरी करोडो रुपयाचा मालच लागतो. त्यांना तर त्या पद्धतीने करा. तुम्ही स्वतःचा गव्हाचा ब्रँड बनवून तुम्ही मार्केटला ते गहू किंवा एखाद्या मॉलमध्ये ते गहू विकू शकता. खूप काही मोठे ऑपॉर्च्युनिटी शेतकरी कंपनीच्या नंतर तुम्हाला करता येतील.
अजून कोणाचे काही प्रश्न आहे? सर, हा बोला. आता उस्मानाबाद मध्ये कसं आहे, जवळजवळ 100% आता जास्त करून तर आता ह्या भागामध्ये सोयाबीन पिकतं. हा हा सोयाबीन 100% माल डायरेक्ट एक कमिशन एजंट घेतो आपल्या इथले, म्हणजे 100% म्हणलं तरी चालेल, कारण दुसरे कोणी ते येत नाहीत. डायरेक्ट शेतकरी काय करतात, आडतीमध्ये येतात, आडतीमध्ये डायरेक्ट त्यांना कमिशन एजंटला देतात. बरोबर. ते स्टॉक करून नंतर मग पूर्ण नंतर ते मिलला वगैरे ते पाठवतात. मग डायरेक्ट आता हे शेतकऱ्यांकडून आपण माल खरेदी करणार, म्हणजे आपला समोर जो कॉन्टॅक्ट आहे, तुम्ही म्हणलं जसं की आपण शासनाला डायरेक्ट माल विकतोय आता. हम्म. मग ते आपल्याला परवडेल का असं मध्ये सगळं पूर्ण असं नाही नाही विचारायचं होतं. परवडतं. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. मी कुठल्या टेंडर पद्धतीवर विश्वास ठेवतो मी तुम्हाला सांगतो. माझं म्हणणं आहे की अगोदर कंपनी स्थापन करायची नाही. कुठलाही व्यवसाय करण्याच्या अगोदर मी थोडा उलटा विचार करतो. म्हणजे माझ्या डोक्यात असं असतं की तुम्ही अगोदर काय करायचं, काम घ्यायचं आणि नंतर त्या कामाचा अभ्यास करून ते काम पूर्ण करायचं. म्हणजे सोपं सांगायचं म्हटलं तर मी अगोदर टेंडर घेणार आणि त्यानंतर त्या व्यवसायालाच फॉलो करणार. आपण काय करतो की रजिस्ट्रेशन करतो नंतर टेंडरच्या मागे लागतो, तर ते सरासर चुकीचं आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन तर टेंडरला लागतंच असं नाहीये, पण अशा वेळेस काय करायचं, तुम्ही तिरुमला ऑइल वगैरे ऐकलं असेल, तर तिरुमला ऑइलला हा त्यांना तर सोयाबीन लागतेच. ते दुसरा माल तर घेणार नाही, कारण त्यांना जितकी कमी पाहिजे असेल तेवढी कमीच राहते. ते कितीही घेऊ शकतात. तुम्ही काय करायचं, त्या कंपनीला अप्रोच होऊन त्यांचा वेंडर बनायचं. त्यांना खूप काही गोष्टी ते पण तुम्हाला माहिती देणार आहे की तुमचा माल कुठं विकायचा, त्याची पण मी तुम्हाला माहिती देतोच. तुमचा माल सडणार नाही याची मी गॅरंटी घेतो. त्याच्यात काही अडचण नाही. मग तिरुमला ऑइल कंपनीला तुम्ही भेटायचं, त्यांना वेंडरशिपला घ्यायची आणि सगळ्या शेतकऱ्यांकडनं शेतकरी ची संस्था, शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून त्यांच्याकडनं पूर्ण सोयाबीन कलेक्ट करायची आणि तुमच्या कंपनीच्या नावे डायरेक्ट तिरुमला ऑइलला द्यायची. उदाहरण म्हणजे काय झालं, यातून तुम्हालाही आउटसोर्सिंग झाले ना. तुम्ही स्टॉक केला आणि तुम्ही तिरुमलाला दिली. तिरुमलाकडून तुम्हाला काय फायदा होईल की तिरुमला कंपनी तुमच्याकडनं एक ॲग्रीमेंट करून घेईल की ठीक आहे, मी तुमच्याकडनं 5-10 वर्षाचा ॲग्रीमेंट करून घेणार, मला प्रति महिना 100 क्विंटल, 1000 क्विंटल, 2000 क्विंटल तुम्ही या रेटमध्ये देणार. म्हणजे तुमचा रेटही कन्फर्म झाला. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मटेरियल स्टॉक करायचं आहे आणि द्यायचं आहे आणि ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे. म्हणजे बसल्या बसल्या तुमचा व्यवसाय होतो. फक्त इथं एक अडचण अशी येते की ज्यावेळेस एवढा मोठा माल द्यायचा आहे तर तुमच्याकडे लिक्विडिटी तेवढी पाहिजे, तेवढी कॅश पाहिजे, समोरची व्यक्ती त्या पद्धतीने तिथे थांबली पाहिजे. तर ह्या गोष्टी फक्त तुम्हाला बेअर करावे लागतील. बरोबर आहे. आता त्यात तुम्हाला सांगतो, शेतकरी असा व्यक्ती आहे की तो इझिली ह्या गोष्टी त्याला खूप आवडतील की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे घरून त्यांच्याकडनं माल कलेक्ट करताय, तर त्याला ह्याच गोष्टी पाहिजे असतात की स्वतःला तो नको की नाही तर घेणार कधी, बाजारपेठमध्ये नेणार कधी, लेबरच्या हाताने माल कधी भरणार. तर तुम्ही जर काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या, स्वतःचे ट्रान्सपोर्ट असले की आमचा माल तुमच्या घरून माल उचलून घेऊन जाईल, तुमच्या दारातच तो माल मोजल्या जाईल, तुमच्या दारातच आपण पावती बनवणार, तुमच्या दारातच चेक बनवणार. तुम्ही जर अशा काही फॅसिलिटीज पूर्ण केल्या तर जास्तीत जास्त लोक तुमच्या कंपनीकडे अप्रोच होतील. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीला स्मार्टनेस कसं करता येईल हे तुम्ही स्वतः बघायचंय. ओके सर. एक स्टेट टू स्टेट एक्सपोर्ट करायला लायसन लागेल का? लायसनची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही माल घेऊन जा. तुमचे जे काही लायसन्स आहे, तुम्ही पॅन कार्डवर सुद्धा या गोष्टीचं ट्रान्झॅक्शन होतं, त्यामुळे काहीच अडचण नाही. असं वेगळं काही लायसन काढण्याची गरज नाहीये. तर हा झाला याचा विषय, आपल्या माल खरेदीचा. खरेदी शेतकरी कंपनी स्थापन कशी करायची याची तर आपण पूर्णपणे रीतसर तर माहिती घेणारच आहे. त्यावर तर आपल्याला स्पेशल वाटलंच तर आपण एक दिवस निवडू आणि त्यावर पूर्णपणे माहिती तुम्हाला देतो. वाटलंच तर त्याचं आपण ऑनलाईन प्रेझेंटेशन घेऊ की जेणेकरून तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल, कसा माल सप्लाय करायचा आहे आणि कशा माध्यमातून आपल्याला तिथून अर्निंग वगैरे चांगल्या पद्धतीने करायची, त्याची आपण एक विशेष त्याच्याबद्दल माहिती घेऊ. बाकी इथपर्यंत तर कोणाला अडचण नसेलच आतापर्यंत जी काही माहिती सांगितली ती. त्यानंतर फार्मर पोर्टल वगैरे तुम्हाला दिले, त्याची तर मी पूर्णपणे माहिती तुम्हाला टाकतो. सर्वांना दिसतंय ऑनलाईन? सर. हे बघा, कुठल्या ठिकाणी काय रेट चालू आहे MSP चा, इथं दिसतंय ना MSP? हा
तर इथं तुम्हाला पूर्णपणे रेटही मिळतो आणि तुमच्या माल विकण्याची हमी पण इथं आहे. उदाहरण तुम्ही म्हणले की बाबा मी सर्वांकडनं घेणार पण विकणार कुठे, या पोर्टलला येऊन तुमचा माल विका. सर हे पोर्टल कुठलं आहे सर? हे दोन आहे, एक स्टेट लेवल आहे, एक स्टेट लेवल आहे आणि एक बाकी जे आहे ते सेंट्रलचं पण आहे. म्हणजे एक तुम्ही राज्यात विकू शकता आणि एक केंद्रातल्या पद्धतीने पण विकू शकता दुसऱ्या राज्यामध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमच्याकडं शेती आहे 5 एकर. तुम्ही तुमच्या शेतीची पूर्ण माहिती द्यायची आणि तुम्ही सांगायचं की मी वर्षाला महिन्याला 200 क्विंटल पर्यंत ही वस्तू उत्पादित करतो आणि तुमचा जो काही स्टॉक तुमच्याकडे आहे तो स्टॉक तुम्ही अपलोड करायचा. ऑटोमॅटिक तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर येणार आणि तुमच्याकडे तुम्हाला तुमचे माल विकण्याची तुम्हाला ऑर्डर मिळणार. त्या व्यक्तीला त्या रेटमध्ये माल विकायचा. ट्रान्सपोर्टेशनचे पैसे वगैरे वेगळे ऍड करून तुम्ही तो माल विकायचा. तुम्हाला तुमच्या मालाची हमी मिळते तिथं. यामध्ये तुम्हाला दिसतंय कोणाला किती गरज आहे. इथं तुम्ही बीड ऑफर करू शकता. तुमची जी काही जागा आहे, उदाहरण तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडं 5 एकर जागा आहे, पण या 5 एकरचं काहीच होत नाहीये किंवा याला मला कुठंच काय करावं काही सुचत नाहीये. जागा तर आहे, सगळ्या गोष्टी आहे, सर्व करून बघितलं, पण आता नवीन काहीतरी करायची इच्छा आहे. तर तुम्ही काय करायचं, तुमची जागा नोंदणी करायची ई नाम पोर्टलला. तुमच्या जागेसाठी कित्येक व्यवसाय लोकांचे बीड येतील. बीड्स म्हणजे ते टेंडर भरतील तुमच्या नावानं आणि तुमची जागा किरायानं घेण्यासाठी म्हणजे ऑन हायर म्हणू शकतो आपण. तर तुमच्या जागेसोबत ते ॲग्रीमेंट करतील आणि तुम्हाला बीज पण देतील, तुम्हाला पैसे देतील, तुम्हाला लोन पण देईल आणि तुमच्याकडनं येणारा माल ती कंपनी घेण्याची गॅरंटी पण देते. त्यामुळं आता शेतकऱ्यांना माल बनवणं आणि विकणं हे काही जास्त अवघड विषय नाहीये. तुम्ही कंपनीसोबत ॲग्रीमेंट करा, ती कंपनी तुम्हाला सर्व सुविधा प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही त्यांच्याकडनं माल घेणार आणि तो त्यांचा रेट पण ठरवणार. असंही तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये करता येईल. आता तुमच्यावर डिपेंड्स आहे. काम तर खूप आहे, पण तुमच्यावर डिपेंड्स आहे की तुम्हाला कुठल्या पद्धतीनं ते काम करायचं आहे. अजून एक पोर्टल तुम्हाला दाखवतो, कृषी सहयोग म्हणून. तिथूनही तुम्ही बघा. सर्वांना दिसतंय ना पोर्टल? तुम्ही नंतर व्हिजिट करून बघू शकता. इथं तुम्ही पोर्टल अपलोड करायचं, त्यानंतर तुमचा मालाची पूर्णपणे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतो इथनं. तुम्ही मोबाईलवर सर्व कुठं असं ऑर्डर आहे, कुठं माल विकायचा आहे, सगळे अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. स्वतःची गाडी वगैरे पाठवून तुम्ही करू शकता. इथं बघा नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट, जसं आपलं शेअर मार्केट असतं सेम टू सेम तुम्ही त्या पद्धतीने तिथं माल विकू शकता. यामध्ये पूर्णपणे त्याची माहिती आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण पूर्णपणे त्याची एक एक गोष्टी तर घेणारच आहे. एका व्यक्तीला विकण्यापासून तर खरेदी करण्यापासून कसं कसं त्याला काय करायचं याची सर्व माहिती मी तुम्हाला तिथं स्टेप वाईज सांगतो. पण अगोदर तुम्हाला एक एक मुद्दा क्लिअर झाला पाहिजे. आता आजचे भाव काय आहे, भाव कोण ठरवतं, तर भाव कोण ठरवतं हे पण तुम्हाला माहित नसेल किंवा काही जणांना माहित पण असेल. नाफेड वगैरे ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. तर आपल्या शासनाचे ॲग्रिकल्चरचं जे डिपार्टमेंट आहे तो प्रत्येक गोष्टीचा भाव ठरवत असतो. आपण तरी पेपरमध्ये बघतो किंवा मार्केटमध्ये आपल्याला लक्षात येतं, पण लाईव्ह मंडी प्राईसमध्ये जर तुम्ही गेले तर इथून तुम्ही डायरेक्टली भाव पण विकू शकता. या भावामध्ये तुम्ही तिथला डील करू शकता. तुम्हाला मंडीचं पोर्टल दिसत नाहीये ना? आता तुम्हाला सांगतो याची नोंदणी कशी करायची आहे. लाईव्ह मंडीमध्ये नोंदणी कशी करायची आणि या नोंदणीच्या माध्यमातून आता तुम्हाला स्मार्ट बनवायचे असं जर करायचं आपल्याला तर नोंदणी कशी करायची. तर किसान मंडीवर मी आलो, तर इथं तुम्हाला दिसतंय फार्मर्स फ्री रजिस्ट्रेशन दिसतंय सर्वांना? सर स्क्रीन दिसत नाही ती. दिसत असेल ना, माझ्याकडे दिसते. आता दिसते का? हा आता हो दिसते दिसत आहे. हा, आता हे बघा यामध्ये यायचं. फक्त हे बघा नोंदणी करताना सर्व गोष्टी अगोदर समजावून घ्यायच्या आहे, म्हणजे चुकीची नोंदणी करू नका. तर फार्मर्स फ्री रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे तुम्ही. फ्रीमध्ये केल्यानंतर इथं तुम्ही युजर आय डी बनवायचा आहे, पासवर्ड बनवायचा आहे आणि तुमचं एक लॉग इन आय डी पासवर्ड बनवायचा आहे आणि इथं तुम्ही त्याला लॉग इन करायचं आहे.
म्हणजे जर तुम्ही फार्मर आहे तर, आणि ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी बनवायची त्यांनी मॅन्युफॅक्चरर सप्लायरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे इथं. म्हणजे दोघांसाठी अलग अलग आहे. त्यांनी तो इथं लॉग इन आय डी बनवायचा आहे. इथं काय होणार, ज्यावेळेस तुम्ही इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या समोर इथं काही प्रॉडक्ट शो होतात बघा. इथं तुम्हाला कॅटेगरी दिसतंय इथं. कोणीतरी कांदा उत्पादक म्हणून कोणीतरी मेसेज केला मला. तर हे बघा, आता आपण ओनियनला क्लिक करू. ओनियनला क्लिक केल्यानंतर इथं ऑल प्रकारचे प्रॉडक्ट्स आहे. ज्यांच्याकडे अजून पण तुम्हाला काही मटेरियल असेल तर तुम्ही अजून पण पब्लिश करून टाका याच्यामध्ये. याच्यामध्ये जसं तुम्ही मोबाईल वगैरे घेता ॲमेझॉन फ्लिपकार्टमधून, तसं तुमचं प्रॉडक्ट तुम्ही टाकायचं आणि त्याचा रेट टाकायचा आहे. तुम्हाला डायरेक्टली तिथनं ऑर्डर मिळत आहे. तर यांनी दिलं की स्मॉल ओनियन 365 डे सप्लाय, म्हणजे 365 दिवस या माणसाकडे हा या पद्धतीचा माल आहे असं त्याचं म्हणणं आहे. तसं तुम्ही तुमच्या पद्धतीचा माल पूर्णपणे इथं टाकायचा आहे. तुम्हाला ऑल टाईपचा माल, कुठल्या स्टेटमध्ये कुठला माल अवेलेबल आहे आपल्याला इथं बघता येईल. हे बघा, अहमदनगरचे कुणी आहे आपल्याकडं? अजून कोणी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये. हे बघा, एवढेच एंट्री वगैरे दिसत आहे याच्यामध्ये. आता हा एक माल दिसतो याच्यामध्ये 55 रुपये 55 किलो. म्हणजे तुमच्याकडे किती क्वांटिटी आहे? डाळ आपण म्हणू शकतो, मूग डाळ, हरभरा डाळ, आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे शेतकऱ्याचा. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्याकडे वेट किती आहे, त्याचं नाव काय आहे. तर प्रत्येक लोक अमृतसर पंजाबचा व्यक्ती आहे आणि त्यानं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अमरावती, अहमदनगर, औरंगाबादमध्ये. म्हणजे इथल्या लोकांकडे ते सामान नाही आहे का? आपल्या लोकांकडे ते अवेलेबल नाही आहे का? आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की गहू आला तर कुठनं आला? पंजाबवरनं आला. मग आपल्या लोकांचा गहू जातो कुठं? आपण कुठं विकतो? आपण कुठंतरी आपल्या पाहुण्यांना विकतो किंवा दुसऱ्या इकडे तिकडं तिकडं विकतो, आणि या पोर्टलला किंवा या ऑपॉर्च्युनिटीला आपण मिस करतो. तुमच्या समोर ताजं उदाहरण आहे. सर्च करतो अमरावती, तर दिसतंय आपल्याला इथं दुसऱ्या लोकांची ऑलरेडी आपल्या जिल्ह्यासाठी बुकिंग झालेली आहे. आणि आपल्या शेतकरी काय करतो की आपण कुठेही माल विकतो जो भेटला तो रेटमध्ये, आणि हे लोक प्रॉपर त्याच ठिकाणी विकतात की तिथे त्यांना कन्फर्म रेट मिळतो. तर हे पण आपल्या लक्षात यायला पाहिजे. कॅटेगरीमध्ये तुम्ही काय काय देऊ शकता इथं बघा, सर्वांची यादी दिलेली आहे. तुम्हाला जर मराठी यादी पाहिजे तर मग बघतो मी मराठीमध्ये यादी पाठवण्याचं तुम्हाला प्रोव्हिजन करून घेतो. हरभरा पण बऱ्याच जणांकडे असेल, चना वगैरे. तर चण्याचं पण इथं चना वगैरे सर्च केला मी, महाराष्ट्रासाठी सर्च करून बघतो. सर्वांच्या लक्षात येत आहे ना? सर, किसान मंडीचा रेट कसा ठरतो हा? हा एमएसपीच्या अंतर्गत असतो, तो शासन ठरवत असतो रेट तो. आता हे बघा, मी तुम्हाला चना दाखवला आता, बेंगाल आणि चना डाळ, एक कुठला पण घेऊ आपण. तर यामध्ये नोंदणी कोणाची आहे? आता इथं एक अमरावतीचा दिसतोय मला व्यक्ती, त्याची 4,200 रुपये त्यांनी भाव ठेवलेला आहे त्याचा. 4,200 आणि 417 लोकांनी हिट्स केले. 100 किलोग्रॅम तुषार असं त्याचं नाव पण आलेलं आहे. आता मी बाकीच्यांचं नाव सांगत नाही कोणाच्या डिटेलमध्ये, पण इथं सर्वांचे नंबर पण दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा माल विकण्याची किती खुली सूट दिलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने विका, प्रोक्युरमेंट करा. प्रत्येक माल आहे, त्याचे किती किती कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, सर्वजण तुम्हाला इथं दिसत आहे. तुमचा मालाला एक हक्काचं मार्केट इथून मिळतं. आत्ताच रजिस्ट्रेशन करा, पण जे शेतकरी असतील त्यांनीच करा. जे नसतील त्यांच्यासाठी माझ्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे. जे शेतकरी असतील, ज्यांना यामध्ये करिअर करायचे, त्यांनीच इथं फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे, आणि जे सप्लायर्स आहेत त्यांनी सप्लायरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. किंवा जे शेतकरी नाहीये पण त्यांना शेतकऱ्यांचा व्यवसाय करायचा, त्यांनी इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे मॅन्युफॅक्चर अँड सप्लायरमध्ये. म्हणजे तुम्ही गोळा करायचे आणि त्या तुमच्या नावावर दुसऱ्यांना विकायचं आहे. तुम्ही शेतकरी असो नसो त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुमचे कुठले डॉक्युमेंट तिथं लागत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या विषय? तुम्हाला तरी आज आपण कित्येक विषय क्लिअर केले. एक तर आपला माल कसा विकता येईल, त्यानंतर शेतकऱ्यामधून व्यवसाय कसा करता येईल, शासनाचे कुठले कुठले निविदा असतात, आणि शासनाने जो नवीन कायदा आणलेला आहे तो कायदा काय आहे हे पण आपण शॉर्टकटमध्ये समजलेलो आहे. बऱ्यापैकी बरेच विषय आपण इथं क्लिअर केलेले आहे. लाईव्ह मंडी प्राइस पण तुम्हाला दाखवली, किती भाव आहे, किती मध्ये विकायचा, कसा विकायचा, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर कोणाची काही अडचण आहे?
नोंदणी कशी करायची किंवा काही अजून अडचणी असतील तर विचारा. सर्वांना लक्षात आला विषय आता? हो सर, समजलं व्यवस्थित. मी तुम्हाला एक PDF सोबत जोडलेली आहे, पण आता ऑलरेडी 6 वाजले, तर बाकीचं आपण उद्या बघू. पण जी PDF तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, तुम्हाला बाहेर जरी तुम्ही माल दिला नाही तर कुठल्याही प्रकारची हरकत नाही. असे टेंडर्स पण आपल्याकडे आहे की जेणेकरून काही डिपार्टमेंट आपल्यासोबत ॲग्रीमेंट करायला तयार आहे की तुम्ही हा माल आम्हाला इतक्या इतक्या दिवसासाठी द्या किंवा इतक्या वर्षासाठी तुम्ही माल द्या, आम्ही तुमच्याकडनं तो खरेदी करू. तर खूप काही गोष्टी याच्यामध्ये आहे. डिमांड ऑफ सप्लाय बद्दल सांगायचं म्हणलं तर एक गोष्ट ऐका. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की आपल्याकडे साखर नसते. पण साखर नसते तर मग लोक काय करतात, साखर वगैरे जी काही साखर असते ती साखर मोठे मोठे उद्योजक किंवा मोठे मोठे स्टॉकिस्ट लोक ती साखर आपल्याकडनं स्टॉक करून ठेवतात आणि अचानक साखरेचा रेट वाढतो. मग गव्हर्नमेंट काय करते? मग गव्हर्नमेंट काय करते की जे APMC मार्केटच्या द्वारे शासनाने जे तुमच्याकडनं जी खरेदी केलेली असते ॲडव्हान्समध्ये, तर ती खरेदीमधून ते शासन त्यांची बाजारपेठमधून जी खरेदी आहे ती खरेदी आउट करते आणि ती साखरच्या रेटला बॅलन्स करते. नाहीतर आता काय झालं असतं की गहू, उदाहरण गव्हाचं पकडू आपण. गव्हाचं काय केलं असतं, गहू ज्यावेळेस आपण हे लोक स्टॉकिश करतात गव्हाचा भाव वाढवतात. पण तुम्ही बघितलं असेल गव्हाचा रेट असा कधी दुप्पट तिप्पट कधीच होत नाही. तो कुठेतरी बॅलन्स राहतो. मॅन्युफॅक्चरिंग पण होतो तो बॅलन्स पण राहतो. तर बॅलन्स राहण्याचं कारण काय आहे की शासनाकडे APMC मध्ये ऑलरेडी खूप माल पडलेला असतो. ज्यावेळेस शासनाच्या किंवा त्यांच्या लक्षात येतं की आता कुठंतरी लोक स्टॉकिस्ट करताय आणि माल कुठंतरी तफावत होते रेटमध्ये, तर ते APMC मार्केट ओपन करतात आणि त्या माध्यमातून माल मार्केटमध्ये आउट करतात. जसं शासनाला माल कुठं द्यायचा असतो, जे काही शिधा राशन कार्ड मधले लोक आहेत त्यांना माल वगैरे सप्लाय करायचं, तर या APMCच्या मार्केटच्या थ्रू ते तिथनं ते माल सप्लाय करत असतात आणि ते चेन कुठंतरी मॅच करतात. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की सप्लाय, डिमांड ऑफ सप्लाय असतं काय तर. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. हा सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे किंवा शेतकरी कंपनी स्थापन करा किंवा नवीन कायदा आल्यामुळे या कंपनीला जास्त प्रमाणात अपॉर्च्युनिटी आहेत. 100% तर मग आता हा नवीन कायदा तर नवीन कायदा आल्यामुळं नेमका हे कुठं रजिस्ट्रेशन करायचं आणि याच्यामुळे काय फायदा होणार सर हे बघा आता शेतकरी कंपनी स्थापन? हा. शेतकरी तुम्ही उशिरा जॉईन केलं की आता केलं? नाही, मी सर सुरुवातीलाच केलेलं आहे. बरं बरं, म्हणजे अगोदर मला आवाज डबल डबल येतो तुमचा. मी 5 वाजून 5 मिनिटालाच केलं होतं सर. बरं बरं बरं, 1-2 मिनिटं मी सांगतो. हो हो. तर याच्यामध्ये कसं झालं की आता ठीक आहे, फायदा कसा होतो तुम्हाला सांगतो मी. कारण सरकारने ज्यावेळेस ह्या गोष्टी केल्या तर ह्या खूप विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. हा काही अचानक निर्णय नाहीये. खूप वर्षापासून हा कायदा येण्यासाठी बऱ्याच जणांचं प्रोव्हिजन होतं. पण आपलं म्हणजे म्हणजे तुम्हाला वैयक्तिक नाही, पण आपण काय करतो की कुठल्याही गोष्टीला अवेअरनेस स्वतःही नसतो. आता ह्या ज्या नवीन गोष्टी तुम्हाला दाखवल्या की मला कित्येक जणांना माहिती आहे, मला तुम्ही सांगा की अशी मंडी असते, असं ऍप्लिकेशन असतं, नाम पोर्टल असतं, इथून असं विकलं जातं. आपला माल आतापर्यंत बाहेरच्या राज्यात विकत होता की नाही याबद्दल कोणालाच काही माहिती नाहीये. पण नवीन काही गोष्टी आल्या तर आपण त्याला विरोधच का करतो, मला तेच कळत नाही. विरोध करा, अडचण नाही, चुकीचं असलं तर विरोध करायलाच पाहिजे. पण या कायद्यानं आपलाच खूप मोठा फायदा आहे. जिथं दलाल लोकांचा फायदा व्हायचा तर त्या ठिकाणी आता डायरेक्टली शेतकरीच तिथं राजा झाला आणि तो त्याचा माल आपल्या पद्धतीने विकेल. या कायद्यामध्ये बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स पण आहे. मी आज काही प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले नाही, कारण अजून तो कायदा पूर्णपणे होणार की नाही किंवा इम्प्लिमेंटेशन तर झालं की नाही याच्याबद्दल अजून पण तफावत आहे. पण याचा प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला एक सांगतो तुमचा फायदा कसा आहे. तर तुम्ही काय करायचं, तुमचा माल तुम्ही कुठं विकायचा. कारण अगोदर काय सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की माल तर कोणी पिकवेल पण विकायचा कुठं, ही सगळ्यात मोठी अडचण राहते माल विकण्याची. तर माल विकण्याची अगोदर तुम्हाला अडचण सांगतो, नंतर पिकवण्याची पण तुम्हाला ती गॅरंटी देतो.
आता माल कसा विकायचा? उदाहरण तुमच्याकडं अडचण आपल्याकडे मला एकच अडचण येते फक्त. आपल्याकडे काय झालं की माल विकण्याची ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. पण मी 3 एकर, 5 एकर, 10 एकर वाल्या लोकांना जर सांगत बसलो तर त्यांच्या डोक्याच्या बाहेर जाईल. हे पण तुम्हाला म्हणजे तुम्ही हे पण विषय समजावून घ्या. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की ठीक आहे तुमच्या मालाला मी खूप मोठी बाजारपेठ देईल, पण तुमच्याकडे मुळात शेती 5 एकर आहे आणि तुम्हाला मी लाखो करोडोचे स्वप्न कुठल्या बेसवर दाखवू? त्यासाठी तुमच्याकडे शेती 50 एकर तरी पाहिजे ना, जेणेकरून तुम्ही करोडोमध्ये खेळायला पाहिजे. पण मग 5 एकर वाला व्यक्ती जर म्हणतो की नाही माझा माल मी तेलंगणाला घेऊन जातो, पण तेलंगणाला जाण्या इतकं त्याचा मालच संपून जाईल तेवढं ट्रान्सपोर्टेशनच त्याला लागेल. त्यामुळे हा विषय कोणासाठी आहे की ज्यांच्याकडे 50 एकरच्या आसपास शेती आहे त्यांच्यासाठी विषय समजा. एक उदाहरण म्हणून सांगतो, नंतर तुम्हाला सांगतो उलट करू आपण. 30 एकर वाल्यांनी काय केलं पाहिजे, 20 एकर वाल्यांनी काय केलं पाहिजे, 10 एकर वाल्यांनी काय केलं पाहिजे. तर अगोदर 50 एकर वाला व्यक्ती काय करायचा, त्याने पूर्णपणे माल विकायचा आणि त्या मालाला एकच व्यासपीठ घ्यायचा. उदाहरण त्यांनी तो माल त्याच रेटमध्ये विकण्यासाठी त्यांना एका कंपनीशी अप्रोच करायचं किंवा त्या कंपनीशी त्याने ॲग्रीमेंट करायचं, चला बाबा माझा माल 23 रुपये किलोनीच मी विकणार आणि तुम्ही माझ्याशी 6 महिन्याचा ॲग्रीमेंट करून घ्या, कारण मी माल तुमच्या भरोश्यावर पिकवतोय. कारण कंपनीला बंधनकारक राहतं की याच व्यक्तीकडनं माल घ्यायचा आहे. फक्त एक खबरदारी तुम्ही पाळायची की तुम्ही माल घ्यायचा म्हणजे तुम्ही काही कचरा द्यायचा त्याला त्याचा अर्थ होत नाही. बरेच जण कापूस विकताना मी पाहतो त्याच्यामध्ये पाणी टाकतील, त्याला हमालवाल्यांनी त्याच्यात वजन करतील. तसं त्यात करायचं नाही बनावटपणा. माल विकायचा आहे हक्कानं, माल विकायचा हक्कानं पैसे घ्यायचे. त्यामुळे मालच प्रॉपर द्यायचा आहे. जर तुम्हाला मी डिमांड केली मला धनेश स्टोनलेस पाहिजे, म्हणजे धनामध्ये मला कुठल्याही प्रकारचे दगड वगैरे नको, मला साफसफाई करून द्या. तर तुमचं काम काय होतं की तुम्ही साफसफाई करून द्यायचं आणि हक्कानं त्यात 2 रुपये एक्स्ट्रा सांगा, अडचण नाहीये, पण हक्कानं तोच मटेरियल तिथं द्यायचं आहे. शेतकरी काय करतो तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक जणांची एक मेंटॅलिटी असते, काहीतरी वजन करून जमा करून द्यायचं आणि ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये माल पडतो त्यावेळेस तो फेकला जातो आणि नंतर तो मग म्हणतो नाही बाबा माझं नुकसान झालं. अरे बाबा तू तेवढंच मटेरियल घे ना, तू 10 क्विंटलच्या मागे लागल्यापेक्षा तू 8 क्विंटल चांगलं घेऊन जा आणि रेट तसा सांग. पण तू 8 क्विंटलच्या 2 क्विंटलच्या नादी लागल्यामुळे आपला तो मालाचा भावही चांगला मिळत नाहीये आणि त्याचे ड्रॉबॅक आपल्याला होतात, आपण कधी याचा विचार करत नाही. बरेच जण मॉलमध्ये जाताना नाव ठेवतात, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही ज्यावेळेस आपण एखाद्या टोपल्या बिपल्यामध्ये ज्वारी वगैरे गहू विकतो ना, तर बरेच जण ते माल घेत नाही. तुम्ही तो माल धूळ साफ करून पॅकेटमध्ये विका ना. मॉलमध्ये तोच गहू 50-60 रुपयाला लोक घेतात. आज जर तुम्ही ते गव्हाचं नाव मला आठवत नाही, न्यूज चॅनलवर चालू असतं, आपल्या टीव्ही चॅनलवर चालू असतं, काहीतरी चांगलंच नाव आहे, राजधानी काहीतरी असतं बघा ते गव्हाचं. ते 50 रुपये 60 रुपये किलो लोक अजूनही ते वापरतात. त्यामुळे ती कंपनी चालू आहे. आणि आपण काय करतो की ते गहू वगैरे घेतो, त्याच्यामध्ये किडे जागच्या जागीच जातात. ज्यावेळेस गहू चेक करतानाच किडे दिसतात आपल्याला. म्हणजे त्या तो माल चांगलाच आहे, मी खराब म्हणत नाहीये, पण त्याची उत्पादकता आणि त्याची विकण्याची पद्धत तुम्हाला बदलावी लागेल ना थोडीफार. तुम्ही तो साफसफाई करून विका ना, दगड वगैरे काढा, पण तुम्ही काय विचार करता, नाही तो दगड त्याच्यामध्ये घुसवल्यानंतर मला क्विंटलचा फायदा होईल. पण मुळात ती थेरी चुकीची आहे आपली. आपल्याला कुठेतरी आता स्मार्ट बनायचं आहे, तर तो माल तसा विकायचा आहे, त्या कंपनीशी त्या पद्धतीने अग्रीमेंट करायचं आहे. तुम्हाला पार्लेजी कंपनीला अप्रोच व्हायचं, त्यांना सांगायचं की माझ्या गावामध्ये खडा येणार नाही, साफसफाई करणार, पॉलिश करणार, प्रॉपर गनी बॅगमध्ये देणार, पण रेट मी 35 रुपये किलो घेणार. ज्यावेळेस तो माल तुम्ही दाखवणार की हे बघा माझं सॅम्पल्स आहे, तर तोही ऍग्री करणार की हा माल टाकल्यानंतर डायरेक्टली याच्यावर प्रक्रियाच होते, कारण हा माल या मालावर आपल्याला काहीतरी करण्याची गरज पडत नाही. तर हाच विचार त्या पद्धतीने करता येईल. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं, तुम्ही तुमच्या मालामध्ये जर क्वालिटी आणली, तर तुम्हाला विकण्यासाठी तुम्हाला 1000 बाजारपेठ सध्या तरी उपलब्ध आहे. फक्त त्याच्यामध्ये बनावटपणा करायचं नाही कधी पण. तसं शासकीय टेंडरमध्ये पण सांगतो मी, बऱ्याच वेळेस बरेच जण म्हणतात की रोडचं काम केलं आणि मला बिल नाही मिळालं. अरे मग तुम्ही सिमेंट चांगलं वापरा किंवा तुम्ही काम तर चांगलं करा. त्यामुळे तुम्हाला तसं नाहीये, चांगल्या कामाला तर कोणीच नाही म्हणत नाही. त्यामुळे तुमच्या मालाची उत्पादकता, तुमची सेलिंग पद्धत तुम्ही त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करा आणि मग तुमचा माल कसा विकला जात नाही त्यावेळेस हक्कानं तुम्ही मला फोन करा की अशी अशी मला अडचण येते. त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर गायडन्स मी करतो तिथं. पण तुम्हाला या गोष्टी पण आपल्या जुन्या पद्धती तुम्हाला बंद कराव्या लागतील. माल जर बाजारपेठमध्ये न्यायचा आहे तर त्या पद्धतीनं न्या, हक्कानं न्या. नाही पटला तर घरी वापिस आणा आणि जिथं मिळेल तिथंच विका. कुठेही विकू नका, काही होत नाही. ट्रान्सपोर्टेशन लागेल फक्त, पण त्या ट्रान्सपोर्टेशन पेक्षा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळेल मार्केटला. तर ते इथं शक्य आहे, तुम्हाला सांगतो. मला जर तुमच्याकडनं गहू जर घ्यायची तर मी तुमच्याकडनं कशी घेईल, दगडावाले हे घेईल ते घेईल, घरी काहीतरी त्याला ते प्रोसेस करायला टाकेल. पण मोठ्या कंपन्याकडे तेवढा वेळ नाहीये, समजून घ्या. आलं लक्षात? मोठ्या कंपनीकडे वेळ नाहीये तुमचे ते घेण्यासाठी, तुमच्याशी डील करण्यासाठी. त्यांना तुमच्यासोबत जर अग्रीमेंट करायचे तर तुमची पारदर्शकता त्यांना दाखवावं लागेल. तुमच्या नावावर मटेरियल आलं पाहिजे की नाही या माणसाचा माल आलेला तो प्रॉपर आहे.
आणि ते तसं ॲग्रीमेंटही करतील की यांनी जर खराब माल दिला तर मग यांच्या बिलामधून रक्कम कमी करण्यात येईल. पण मग कमी करण्यात येईल त्यापेक्षा तुम्हीच म्हणायचं ना की मीच चांगला माल देईल, कमी करण्याचा विषय राहतोच कुठं. तर ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे मुळात. याच उत्तरावरच तुमचा सर्व प्रकारचा बिझनेस कायम आहे असं तुम्ही समजा. आलं लक्षात तुमच्या? तुमचा आवाज येत नाही, तुमचं समाधान झालं का नाही मला कळू द्या. नाही, हो सर, हो सर. आणि हा जो म्हणजे ही जी कंपनी स्थापन करणार आपण, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्यासाठी जे का ही कंपनी, ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी सुद्धा रजिस्टर केली तर फायद्याची आहे. हे बघा, तुम्ही जर वैयक्तिक शेतकरी जर असाल तर तुम्ही स्वतःही करू शकता, कारण तुम्ही तुमच्या शेतीचे मालक आहे ना. मला एक विचार करायचा की जो शेतकरी नसताना शेतकरी कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांचा मालक होतोय, तर तुम्हाला शेतीचा मालक होण्यासाठी कोणी अडवत नाहीये, त्यासाठी कुठला कायदा पण नाहीये. तुम्ही तुमचा माल घ्या आणि तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगा, बटाईनं शेती दिल्यापेक्षा त्यांना म्हणा मला द्या म्हणा माल, तो मी विकतो तुमचा माल. करा ना, काय अडचण आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घ्या, कारण बाहेरच्या लोकांचा विश्वास संपादित केल्यापेक्षा आजूबाजूचा विश्वास संपादन करणं खूप सोपं असतं. कारण काय असतं, त्याला माहिती हा आपल्या बाजूचाच आहे, हा कुठं पळून जाणार. तर असं काहीतरी करून करता येतं. टेक्नॉलॉजीचा एक अशा पद्धतीनं तुम्ही फायदा घेऊ शकता. अजून कोणाची काही अडचण आहे तर विचारा. मला सगळ्यांकडनं तुम्हीच एक शेतकरी वाटले, कारण तुम्हीच अडचण विचारली, बाकीच्यांना बहुतेक अडचण नाहीये. कारण जोपर्यंत तुम्ही अडचण सांगत नाही तोपर्यंत प्रॉपर गायडन्स होत नाही. सर, जो माझा संत्र्याचा आहे हा बोला. त्यात सर म्हणजे स्टोरेज करून ठेवू नाही शकत आपण संत्र्याला जास्त दिवस. तुमचा आवाजच क्लिअर येत नाही माझ्या. एक मिनिट सर, एक मिनिट. हॅलो सर. हा बोला. शेतकरी उत्पादक कंपनी आणि अॅग्रो प्रोड्युसर कंपनी म्हणजे सारखेच आले काय? ते एकच टाईप आहे. ऑलरेडी शेतकरी उत्पादक हा. कंपनीमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टीचे फायदे मिळतात. शेतकरी, तुम्ही जर आपल्या टेलिग्रामला जर जॉईन केलेला आहे, मला वाटतं तुम्ही जॉईन केलेलंच असेल, तर टेलिग्रामला जॉईन हो, केलं केलंय तर सर. ऑलरेडी शेतकरी उत्पादक कंपनीचे फायदे तोटे मी सर्व दिलेले ऑलरेडी. पण बऱ्याच जणांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं, कारण काही जणांना कळालंच नाही काय आहे ते. तर शेतकरी उत्पादक कंपनीची खूप काही महत्वाची माहिती मी ऑलरेडी टाकलेलीच आहे. याचं रजिस्ट्रेशन सर आपल्याला ऑनलाईनच करावं लागेल का? हो, ऑनलाईनच. हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं रजिस्ट्रेशन असतं त्याचं. हॅलो सर. सर्वांना माहिती टाकू. हो, टाका. आता जे ऑनलाईन असतील त्यांना लगेच मेसेज केला मी आता सर्वांना. बघा, तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीची लेटेस्ट माहिती टाकली. हालाकी अगोदर मध्ये टाकली होती ग्रुपमध्ये, पण आता पुन्हा टाकली मी. ओके सर. आता ही माहिती बघायची सर्वांनी. त्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंत लोन पण मिळते. जर तुमच्याकडे स्टॉकिस्ट करायचे, तुम्हाला कुठेतरी गोडाऊन वगैरे बनवायचे आणि तो माल साठवायचा आहे, त्याची पूर्णपणे माहिती पाठवलेली आहे. तरी काही जणांकडे काही सुविधा नसतील, काही टेलिग्रामला जर जॉईन नसतील, तर त्यांना मी वाचून माहिती देतो. एकदा पुन्हा लक्षात घ्या. तर शेतकरी उत्पादक मध्ये तुम्हाला काय विषय आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फायदे सांगतो. या उत्पादन कंपनीमध्ये तुम्ही 5 संचालक किंवा 5 सभासद घेऊ शकता. तुम्ही एखाद्या शेतकरी आहे की त्याचा भरोसाच नाही, तर त्याला डायरेक्टली तुम्ही कंपनीमध्ये सभासद म्हणूनच घेऊ शकता, म्हणजे तो ट्रस्टनेट बिल्ड करण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला यातून एक फायदा आहे की तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवू शकता. तुम्ही स्वतःच्या गव्हाला, तांदूळाला स्वतःचा ब्रँड करून मार्केटमध्ये विकू शकता. त्याचं पॅकेट वगैरे बनवायचं तसं. आता तुम्ही बाकी गोष्टी बघितलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते विकू शकता. स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकता. टेलिग्रामवर तुम्ही टाकलं, नंतर तुम्ही बघा. त्यानंतर वैयक्तिक मालाचे संरक्षण होतं. भागधारकाची जी काही जबाबदारी असते ती मर्यादित असल्यामुळे तुमची मालकी फिक्स असते. त्यानंतर 1 कोटीपर्यंत तुम्हाला लोन मिळतं. नाबार्ड तर माहिती असेल तुम्हाला. नाबार्डच्या माध्यमातून तुम्हाला या शेतीसाठी तुम्हाला लोन मिळतं. म्हणजे ते लोन घेऊन तुम्ही तुमच्याकडला जो माल दाखवून शेतकऱ्यांना त्यातले सुद्धा पैसे देऊ शकता.
तर ह्या पद्धतीची माहिती तर आहे, डिटेलमध्ये माहिती व्हॉट्सअपला टाकलेली आहे, टेलिग्रामवर मी सर्वांना आपल्या टेंडर ग्रुपवर टाकलेली आहे. तिथून तुम्ही बाकीची डिटेलमध्ये माहिती बघून घ्या. त्याचं रजिस्ट्रेशन एक 3 ते 4 दिवसामध्ये होतं. तुमचा प्रश्न आला तर एक 3-4 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन पण खूप सोपं आहे. प्रायव्हेट लिमिटेड सारखं रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशन करू शकता. शक्यतो मला तरी वाटतं हा व्यवसाय शहरी भागामध्ये खूप चालेल. स्वतः ब्रँड म्हणून तुम्ही इथं विका. कारण काय होतं, तालुक्याला वगैरे बरेच जण शेतकरी असतात, मग त्यामुळे लोकांकडे तिथं ह्या टेक्नॉलॉजी यूज करत नाही. पण जे तुम्ही जर शहरी भागातून असेल तर शहरी भागात जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्ही गावाकडच्या लोकांकडनं ते परचेस करायचं आणि शहरात किंवा बाकी बाहेरच्या मोठ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही ते विकायचं. तर अशा माध्यमातून पण करू शकता, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आणि जे काही मी तुम्हाला आता MSP सांगितलं, तर MSP अंतर्गत सर्व आयटमचे तुम्ही इथं रेट बघून घ्यायचे. कुठल्या कुठल्या आयटम मध्ये आपल्याला काय काय गोष्टी विकता येतात, कुठल्या वस्तूचा सध्या मार्केटला काय रेट चालू आहे हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला विषय होता नंतर टेंडरचा. तर टेंडर्स ऑलरेडी टेंडर्स तर मी दिलेलंच आहे. मी तुम्हाला डेस्कटॉपला एक टेंडर शो करतो. त्या टेंडर्स मध्ये तुम्हाला बघता येईल. सर ते सॉफ्टवेअर एक कोणतं घ्यायचं म्हणलात तुम्ही? मंडी. हा, ओके. तर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. प्रॉडक्टची कॅटेगरीज दिलेली आहे, प्रॉडक्ट्स पण दिलेले आहे. ज्यांच्याकडे असेल ते करा. आणि बाकीचे तुम्हाला त्याच्यामध्ये लेट्स जे पोर्ट्स आहे त्याच्यामधून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे पोर्ट्सवरच्या वेबसाईटमधून पण तिथून पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळते. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आहे. रिक्वायरमेंट पण आहे, कोणाला किती रिक्वायरमेंट्स आहेत ती पण इथं दिलेली आहे. तुम्ही इथून पण तुमची रिक्वायरमेंट टाकून पण मालाला इथून अप्रोच करू शकता. बऱ्यापैकी माहिती इथं दिलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन आपल्याला एखादे CS असतात, कंपनी सेक्रेटरी, त्यांच्याकडे करायचं असतं. तुम्हाला जर अल्प दरात करायचे असेल तर आमचे काही CA परिचयाचे त्यांच्याकडे करू शकता, किंवा तुम्हाला जिथं योग्य वाटेल तुम्ही तिथेही करू शकता. अशी काही अडचण नाहीये. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमलं तर आजच टाकतो. सर्वांनी डॉक्युमेंट बघायचे. त्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डिटेल्समध्ये माहिती देतो, किती खर्च लागतो, कसं असतं, कशी प्रोसिजर करायची, लोन कसं मिळायचं, जागा कुठनं अलॉटमेंट मिळते, तुम्हाला MIDC ची जागा मिळते की नाही, गोडाऊन कसं बनवायचं, गोडाऊनचा खर्च कसा येणार, याची सर्व माहिती मी तुम्हाला तशी देतच आहे. त्यात काही अडचण नाही. आता शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये खूप जणांचे फोन चालू असतात मला, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यावर काय. कारण त्यावर माझे ऑलरेडी खूप व्हिडिओ झाले. तर बऱ्याच जणांचा तोच प्रश्न असतो. सकाळी झाल्यानंतर त्यांचा तोच विषय असतो की सुशिक्षित बेरोजगारांचं काय आणि नोंदणी कुठं करायची. त्याचं पुन्हा सर्वांना उत्तर देतो. तुमच्या डेस्कटॉपला एक साईट ओपन केली, या साईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथून तुम्ही त्या रजिस्ट्रेशन मधून तुम्हाला पूर्णपणे तिथून माहिती मिळेल आणि या वेबसाईटवर तुम्हाला पूर्णपणे इथून रजिस्ट्रेशन करता येतं. आपले सरकार पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं. हे आहे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. इथं दिलेलं आहे बघा, सहकारी संस्थांची नोंदणी करणे. आणि काही जण असे पण असतात की त्यांना जी काही संस्था आहे त्यांना सेवाभावी सेवा सहकारी संस्था ओपन करायची आहे. त्यांच्यासाठी पण पुन्हा एक माहिती देतो. ज्यांना सेवा सहकारी संस्था ओपन करायची आहे ती फक्त 100 रुपयामध्ये होते. जर तुम्ही स्वतः केली तर तुम्हाला जास्त चार्जेस वगैरे कुठं देण्याची गरज नाहीये. ती वेबसाईट पण तुम्हाला शो करतो. धर्मदाय आयुक्तची वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही ती नोंदणी करायची आहे. म्हणजे इथून तुम्हाला एक 100 ते 150 रुपयाच्या आतमध्ये तुमची संस्था पूर्णपणे रजिस्ट्रेशन होईल. इथं तुम्ही रजिस्टर्ड युजर करून नवीन युजर क्रिएट करायचा आहे आणि इथं पूर्णपणे माहिती भरायची आणि ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं पूर्णपणे तुमची संस्था या माध्यमातून इथं नोंदणी तुम्हाला करता येईल. ही एक माहिती तुम्हाला दिलेली आहे.
आणि बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न होता की आम्हाला संस्थेला नाव द्यायचंय, पण ते नाव दुसऱ्याबद्दल आहे की दुसऱ्या संस्थेचं नाव आम्हाला मिळेल की नाही. तर ते पूर्णपणे याच वेबसाईटवर तुम्हाला इथं पूर्णपणे सोसायटी नोंदणी जर तुम्ही केली तर इथं तुम्हाला दुसऱ्या संस्थेची नावं मिळतात, जेणेकरून तुमचं नाव तेच डबल डबल नाव झालं नाही पाहिजे. तर तेच नाव तुम्हाला मिळेल की नाही तुम्हाला या वेबसाईटवर पूर्णपणे माहिती मिळेल त्याची. त्याचे रिटर्न्स कसे भरायचे, कसे काही नाही करायचे, ते सर्व तुम्हाला इथंच अवेलेबल आहे. तुम्हाला दुसरीकडे कुठं बघायची गरज नाहीये. हा एक महत्वाचा विषय इथं आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आला विषय? कोणाचा आवाज येत नाहीये. हो, मेसेज आला. काही जण उशिरा जॉईन केलं काही जणांनी, पण महत्वाचा विषय आपण स्टार्टिंग पासून सुरुवात केला. जर तुमचा तो विषय कदाचित मिस झाला असेल तर तुम्ही तो विषय युट्यूबला पण बघा. युट्यूबला व्हिडिओ येणारच आहे, त्यात माहिती आपण देऊ. आणि शेतकरी उत्पादन कंपनीसाठी ज्यांना फक्त प्युअरली सांगतोय मी, ज्यांना फक्त ओरिजिनल रजिस्ट्रेशन करायचे, नोंदणी करायची आहे, तर त्यांनीच फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यांना अजून एक PDF टाकतो, जेणेकरून शेतकरी उत्पादक कंपनीचं प्रोक्युरमेंट कसं चालतं तर त्याची एक सायकलची एक PDF आहे माझ्याकडे, मी तुम्हाला टाकतो. तर त्यांनी मला मेसेज करा. थोड्या वेळानं मेसेज केले तरी अडचण नाही. त्यांना मी सर्व माहिती व्हॉट्सअपला टाकतो. पुन्हा बेसिकमध्ये सांगायचं म्हणलं तर ट्रस्टचे टेंडर्स ज्यांना सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था ज्यांनी आतापर्यंत ओपन केल्या, तर त्यांना बऱ्याच जणांना अडचण होते की संस्था ओपन करताना टेंडर्स मिळतात कुठले. एक टेंडर शो करतो सॅम्पल म्हणून, कारण आपला महत्वाचा विषय क्लिअर झाला म्हणून हा विषय घेतो. खूप जणांचे त्या विषयावर फोन असतात. तर ही PDF दिसते सर्वांना? सर्वांना PDF दिसते नाही? नाही सर दिसत आणखी. नाही दिसत का? दिसत नाहीये. दिसते का आता? हो. हो सर. तर ज्यांनी सुशिक्षित बेरोजगार वगैरे संस्था स्थापन केली, तर काही जणांचे असे फोन येतात की नेमकं काय काम करायला पाहिजे. आता ऑलरेडी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर अजून तुम्हाला एक PDF दाखवतो यानंतर, की काम करायचे कसे. ऑलरेडी याच्यामध्ये 2-3 हजार काम करता येतात संस्थेमध्ये. त्यामुळे वैयक्तिक कोणी असं विचारू नका की काय काम करायला पाहिजे, कारण 2-3 हजार काम सांगण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मग असे काम कुठले कुठले करता येतात त्याची तुम्हाला एक PDF टाकतो. त्या PDF मध्ये तुम्ही काम बघायचे आणि ते काम तुम्ही करू शकता, कारण प्रत्येक काम सांगणं सध्या तरी शक्य नाही. आता नॉर्मली डॉक्युमेंट्स मध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी बऱ्याच जणांनी तर आत्ताच नोंदणी केली, पण त्यांना बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की नोंदणी तर केली पण काम मिळणार कधी किंवा कसं काय करायचं काम. आमच्याकडे तर 1च वर्षाचा IT रिटर्न आहे किंवा आमच्याकडे IT रिटर्नच नाहीये. काही जण म्हणतात आमच्याकडे GSTच नाहीये. काही जण म्हणतात पॅन कार्डच आलेलं नाहीये. काही जणांची नोंदणी अजून प्रोसेसमध्ये आहे. नेमकं काम सुरुवात कधी करायची, हा खूप जणांचा प्रश्न आहे मला आतापर्यंत. त्यांना सांगतो, हे एक 10 लाख रुपयाची निविदा तुमच्यासमोर फ्लॅश केली मी. त्याचा डिटेलमध्ये वाचून सांगतो की बेसिक डॉक्युमेंट काय पाहिजे आपल्याला. हे खूप म्हणजे खूप बघितल्यानंतर मला एक टेंडर सापडलं की यामध्ये खूप काही लवकर तुमच्या लक्षात येईल की बेरोजगार संस्था तर स्थापन केली. मी तर तुम्हाला सांगितली, पण तुम्ही माझ्या म्हणण्यानंतर ती स्थापन पण केली, पण आता याच्यानंतर पुढं काय करायचं. खूप जणांचा तोच विषय आहे की पुढं काय करायचं. केली तर आहे रजिस्ट्रेशन. तर हा विषय इथून लक्षात घ्यायचा. नमुना 1 पासून विषय डिटेलमध्ये समजावून सांगतो. सर्वांनी तो विषय लक्षात घ्या. आता असं समजा की तुमची संस्था स्थापन करून 3च महिने झाले, कदाचित 3 महिने झाले पण असतील. तर काय करायचं आता. आता हे 3 महिने ज्या लोकांची संस्था झाली त्यांना हे काम 100% मिळू शकतं, पण कधी मिळेल त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स असल्यानंतरच ते मिळतं, हे तुम्हाला वाचून दाखवतो.
पहिली याच्यामध्ये अट आहे, निविदाधारकाचे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी हे सगळ्यांकडे उपलब्ध आहे. दुसरं आहे मुंबई दुकान व संस्था अधिनियम 1948 अंतर्गत शॉप ॲक्ट नोंदणी प्रमाणपत्र. हे पण तुम्हाला इझिली मिळतं, एका दिवसात मिळतं, त्यामुळे काही अडचण नाही. त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र, जे की तुमच्याकडे सध्या आहे, ज्यांची नोंदणी आहे त्यांच्याकडे. त्यानंतर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये साफसफाई केलेल्या कमीत कमी 1 वर्षाची अनुभव प्रमाणपत्र. म्हणजे ज्यांची संस्था 6 महिने 7 महिने स्थापन झालेली आहे, त्यांनी हे सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी सपोर्टेड टेंडर्स ऑलरेडी मी दिलेली आहे, तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघता येईल. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर, नंतर आयकर विवरणपत्र अद्ययावत मागील वर्षाचे. म्हणजे हा एक खूपच मोठा विषय, तर यामध्ये विषय केलेला आहे मागील वर्षाचे. मग तुमचं म्हणणं होतं की मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 3 वर्षाचं लागतं, 3 वर्षाचं लागतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एवढं तर कळालं की 1 वर्षाचा सुद्धा रिटर्न असला तरी तुम्ही टेंडर घेऊ शकता. त्यासाठी हे टेंडर्स मी तुम्हाला दाखवतोय की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की मागील वर्षाचं, 3 वर्षाचं नसलं तरी चालतं, मागील वर्षाचं रिटर्न तुम्ही देऊन टेंडर घेऊ शकता. 7 नंबरची अट आहे जीएसटी प्रमाणपत्र. 8 नंबरची आहे वस्तू व सेवा करांचे रिटर्न भरल्याची चलनप्रत अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे जीएसटी आहे त्यांनी ही रिटर्नची फाईल द्यायची, आणि ज्यांच्याकडे जीएसटी नाही त्यांनी काय करायचं, तर त्यांनी सीए कडनं लिहून घ्यायचं असं की 20 लाख रुपयाच्यावर माझा टर्नओव्हर झालं नसल्यामुळं जीएसटी नंबर व वस्तू व सेवा कर हा मला लागू नाहीये, असं प्रमाणपत्र दिलं तरी तुम्ही टेंडरमध्ये येऊ शकता. त्यानंतर संस्थेचे नाव काळ्या यादीमध्ये नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, तर हे 100 रुपयाच्या स्टॅम्पवर घ्यायचंय, हे पण खूप सोपं आहे. त्यानंतर व्यवसाय कर प्रमाणपत्र. व्यवसाय कर ऑलरेडी काय आहे तर ऑलरेडी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याला म्हणतो आपण पीटीसी प्रमाणपत्र. हे पण तुम्हाला एक दिवसामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळतं. त्यानंतर याचा रिटर्न 2,500 रुपये प्रतिवर्षी तुम्हाला भरायचा असतो, हे पण तुम्हाला लगेच मिळतं. म्हणजे 2 ते 3 डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इझिली हे टेंडर घेऊ शकता, जास्त डॉक्युमेंटची गरज नाही. आतापर्यंत तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट सांगितले तेवढ्या डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही ते टेंडर्स इझिली तुम्हाला मिळू शकता. तर हे बेसिक्स आहे, हे टेंडर मी सर्वांना टाकतो नंतर, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, नंतर तुम्हाला वाचायला टेंडर देतो. त्यानंतर कुठं रेट द्यायचा, स्वच्छता साहित्य कसं पाहिजे, कर्मचाऱ्यांचे मासिक दर किती द्यायचे, तर याची सर्व माहिती ऑलरेडी PDF मध्ये आहे, नंतर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ती बघायची आहे. तर बेसिक PDF तर मी देतोच आहे, त्या वाचून घ्या, टेंडरमध्ये पण टाकतो. तर इथपर्यंत तर विषय सर्वांचा क्लिअर झाला असेल, आणि बऱ्यापैकी नवीन कृषी कायदा बऱ्याच जणांना लक्षात आला असेल. त्यानंतर सर्वांनी अजून आपलं जे चॅनल आहे यूट्यूबमध्ये टेंडर गुरु चॅनल, तर तुमच्यापैकी सर्वांनी चॅनल आत्ताच मी सर्वांना व्हॉट्सअपला टेलिग्रामला आपल्या जे काही ग्रुप्स आहेत त्यावर लिंक टाकतो. सर्वांनी आपल्याकडनं 10-10 रेफरन्स घेऊन सर्वांना हे चॅनल आपलं जास्तीत जास्त पोहोचवायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त करायचा आहे, सर्वांना व्यावसायिक बनवायचं आहे, हे उद्दिष्ट आपण साधतोय. त्यामुळे सर्वांनी मला सुद्धा मदत करायची आहे. तुम्हाला मदत करणं माझं काम. तुम्ही सर्वांना जास्तीत जास्त चॅनल आपलं पोहोचवायचं आहे. आपले जे काही सहकारी असतील, मित्र असतील, तुमच्याकडे जेवढे काही ग्रुप्स असतील, सर्व ग्रुपमध्ये हक्कानं त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही आवश्यक सांगायचं आहे. एवढी मला तुमच्याकडं हमी पाहिजे. तुम्हाला व्यावसायिक बनवणं ही याची गॅरंटी माझी, चॅनलला सबस्क्राईब वाढवणं ही गॅरंटी तुमची. सर्वांच्या लक्षात आला विषय? हो सर. तुमचा प्रश्न बाकी राहिला मला वाटतं. हा सर, हा, माझा एक प्रश्न होता. हा हा सर, आता तुम्ही जे स्टोरेज वगैरेचं म्हणत होतं, पण सर आमच्याकडे कसा संत्रा आहे, माझा सर 40 एकराचा संत्रा आहे, पण सर आमच्याकडे सर स्टोरेज किंवा पॅकिंगची काही सुविधा नाही आहे, तर त्यासाठी सर काही 2 मिनिटं. तुम्ही मार्गदर्शन. कुठनं बोलताय तुम्ही? मी सर अमरावती प्रॉपर. म्हणजे तुम्हाला जागा पाहिजे ना, म्हणताय ना? हा, जागा. आणि सर कसं आपण समजा पोर्टलवर टाकलं सर की आमच्यापाशी हा संत्रा या भावानी आहे, तर आपल्याला सर लगेच तर कोणी घेणार भेटणार नाही, म्हणजे व्यापारी समजा किंवा कोणती कंपनी वगैरे. त्याच्यामुळे सर मग ते कसं, मग त्यांनी जर समजा महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी आपल्याला हे टाकली,
तर तेव्हा तर सर आपल्यापाशी माल पण राहणार नाही तो. नाही आता हे बघा, म्हणजे मी असं समज, म्हणजे मला एवढं कळालं की तुम्हाला थोडं जागेचा विषय आहे, बरोबर आहे. हा सर. आता तुम्हाला एक वेबसाईट आता दिसते का सर्वांना? हो सर. हा दिसते सर. हा, तर याच्यामध्ये काय करायचं, ही जी वेबसाईट आहे ही अति महत्वाची आहे. म्हणजे ज्यांचा काही वेबसाईटशी काही किंवा बाकी व्यवसायाशी संबंध असतात त्यांनी हे आवश्यक बघा मी काय सांगतो तर. कारण तुम्ही या दोनच गोष्टी बघितल्या तर तुमच्या खूप काही गोष्टी क्लिअर होतात इथं. तुम्ही काय करायचंय, तुम्ही ज्या ज्या लोकेशन मधून आहे ते लोकेशन इथं सर्च करायचंय. लोकेशन सर्च करायचं आहे इथं. ऑलरेडी तुम्ही जिथनं आहे इंडस्ट्रियल एरिया तुमचे, तुम्ही जर अमरावती मधनं आहे तर तुम्हाला अमरावतीचे इथं एरिया देतोय मी. तुमचे रेट्स किती आहे? 50, कमर्शियल रेट 100. जर तुमचा इंडस्ट्रियल जर आहे तर अचलपूरमध्ये तुम्हाला 50 मध्ये मिळते, कमर्शियल मध्ये तुमचा रेट 100 आहे. तर तुमच्या अमरावतीमध्ये ऑलरेडी एवढ्या ठिकाणी जागा अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन प्रोक्युरमेंट करताना बघून घ्या सर डिटेलमध्ये, आपण तुम्हाला शॉर्टकट सांगतो, बरोबर आहे. तर इथं स्टोरेज करून तुम्हाला बीड करता येतं. बीड म्हणजे तुम्ही इथली जागा अलॉटमेंटसाठी तुम्ही प्रोसिजर सुरुवात करायची. यासाठी जर कोणी SC ST एंटरप्रेनर आहे तर त्यांना जागेमध्ये पण भरपूर सूट आहे. म्हणजे 20-25 लाख रुपयाची जागा त्यांना 7-8च्या आसपास सुद्धा मिळू शकते. तसं हा प्रोव्हिजन. सर मीच आहे सर. हो, तर तुम्हाला तिथं म्हणजे तिथं तुम्हाला प्रोव्हिजन पण मिळतं. तर तुम्ही इथं अलॉटमेंट जागा कधी निघते त्याची पूर्णपणे माहिती घ्यायची. इथं तुम्हाला जागेचं प्रोव्हिजन मिळतं, लोनही मिळतं. आणि जर तुम्ही शेतकरी उत्पादन कंपनीच्या थ्रू ही जागा अलॉटमेंट करण्याचंही बघितलं तर तुमचा डबल फायदा होईल. हा. म्हणजे तुम्हाला लोनही मिळेल, ओके. जागाही मिळेल आणि तुमचं कामही होईल, बरोबर आहे. हा हा तर बरोबर. तुम्ही असंही करू शकता की काही शेतकऱ्यांकडे काय असतं, माल आहे पण माल ठेवण्यासाठी जागा नाहीये, बरोबर आहे. बरोबर आहे सर. तर तुम्ही तुमचं जे काही स्टोरेज आहे तर तुम्ही ते भाड्यानेही देऊ शकता, की तुमचा जागा तुमचा माल मी माझ्या ठिकाणी ठेवणार आणि याचं काहीतरी भाडं घेणार. त्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता, विकू शकता किंवा तुमचा स्वतःचा हा व्यवसाय हा. करू शकता. तर तुम्हाला 3-4 अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने तिथे करा. ओके ओके सर. त्यानंतर थँक्यू. अजून या वेबसाईटला अजून एक ऑप्शन आहे, डुईंग बिझनेस. ज्यांचा बिझनेस शून्य आहे, की ज्यांना काय करायचं अजून पण काही कळालेलं नाही की आम्ही करायला काय पाहिजे, नेमकं डॉक्युमेंट मध्ये किती खर्च जातो, काय जातो, ह्याच गोष्टीमुळे माणूस जास्त काही समोर जात नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळेस बघितलं ते अगोदर विचारतात की पैसे किती लागतात त्या गोष्टीसाठी. हे बघा, पैशाशिवाय कुठलं काम होत पण नाही. पैसे पैसे दिल्यानंतरच प्रत्येक गोष्टी प्रीमियम होत असते. काही गोष्टी फ्रीमध्येच बघायला गेलो तर त्याची मजाही राहत नाही आणि त्यातून कुठल्या काही गोष्टी मिळत पण नाही. त्यामुळे जसं देणार तसंच मिळणार असं तुम्ही समजायचं. तर याच्यामध्ये एक ऑप्शन देतो मी तुम्हाला. यामध्ये कुठल्या डॉक्युमेंटला किती खर्च लागतो कोणालाही विचारायची गरज नाहीये, मलाही विचारायची गरज नाहीये. आता तुम्हाला एक एक डिटेल मध्ये समजावून सांगतो. सर्वांना दिसते ना स्क्रीन प्रॉपर? हो सर. आता बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे स्टार्टिंग बिझनेस इन महाराष्ट्र. आपण सर्व महाराष्ट्रामधनं आहे म्हणून महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी किती रुपयाला किती खर्च येतो तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, कारण यापेक्षा कमी खर्चात होऊ शकत नाही. हे फायनल रेट्स आहे. तुम्हाला एक प्रायव्हेट लिमिटेड करण्यासाठी किती खर्च लागतो तुम्हाला इथं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. कोणाला काही विचारायची गरज नाही. याच्यात तुम्हाला तुमच्या कंपनीचा शिक्का बनवण्यापासून तर तुमची पूर्णपणे कंपनी लोन वगैरे सर्व फायनल होईपर्यंत सगळ्या गोष्टीचे रीतसर रेट दिलेले आहे. विशेष म्हणजे ही वेबसाईट गव्हर्नमेंटची आहे. यापेक्षा जास्त रेट मार्केटमध्ये कोणी चार्ज करत असेल तर तुम्ही या चार्ज प्रमाणे पूर्णपणे फॉलो करायचं आहे. इथं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्यासाठी काय काय लागणारे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंटची पण पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाहीये, काही नाही. तुम्ही स्वतः विचार करायचा, स्वतः वाचायचं, स्वतःच बघायचं, स्वतः विचार करून स्वतः निर्णय घ्यायचे. पूर्णपणे याची इथं माहिती दिलेली आहे. 100 लागतात, 50 लागतात, 200 लागतात, 300 लागतात. आणि यासाठी कुठं कुठं डॉक्युमेंट्स लागतात, इलेक्ट्रिसिटी, इंडस्ट्रियल एरिया आहे, किती प्लॉट लागतो, किती प्लॉट घेतला पाहिजे, आपल्याला मिळतो की नाही, लोन कसं करायचं, सर्वच्या सर्व माहिती इथं दिलेली आहे. कोणाला विचारायची गरज नाहीये. ओके, सर्वांना विषय क्लिअर झाला? हो सर. तुम्हाला वेबसाईट पण टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण यायला नको कुठल्या वेबसाईटवर बघायचं आणि कुठं बघायचं. तर सर्वांना वेबसाईट पण टाकली, त्या वेबसाईटला फॉलो करा. डॉक्युमेंट्स घ्या, एक वही घ्या, वहीमध्ये सर्व डॉक्युमेंट्स लिहून घ्या. कुठल्या गोष्टीला किती डॉक्युमेंट्स लागतात, किती लागतात, काय लागतात, प्रॉपर त्याचे पैसे घ्यायचे, त्या गोष्टीसाठी किती दिवस लागतात हे पण तुम्हाला इथे दिलेलं आहे.
1 ते 6 दिवस लागतात, 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, सर्व दिलेलं आहे डिटेलमध्ये. कोणाला विचारायची गरज पण नाहीये. आणि शक्यतो मला तरी असं वाटतं की प्रत्येक जण काय करायचं की आपल्या आपल्या एरियामध्ये जे काही आहे, जालन्यामधले जालना, अमरावती, नाशिक, नागपूर, उस्मानाबाद, बुलढाणा इथले जे काही लोक जॉईन केलेले त्यांनी काय करायचं, या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये आपल्याला कुठेतरी जागा अलॉटमेंट आहे की नाही किंवा जागा मिळते का नाही याची एकदा खात्री करा. कारण कमी रेटमध्ये तुम्हाला जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथं तुम्ही शक्यतो अप्लाय करून बघा. मिळालं तर तुमचा इंडस्ट्रियल व्यवसाय लवकरात लवकर सुद्धा चालू होऊ शकतो. तर ते तुम्ही वैयक्तिक करू शकता नंतर. सर, हे जे एमआयडीसी रेट दिले असतात 50-100, हे म्हणजे कशामध्ये असतात? हे प्रत्येक म्हणजे हा पण डिमांड ऑफ सप्लायचा विषय आहे. जर तुम्ही औरंगाबादला गेलात तर औरंगाबादमध्ये पंचतारांकित 5 स्टार असल्यामुळे इथं रेटची पद्धत वेगळी आहे. तुम्ही तुमच्या एरियाप्रमाणे जसं अमरावती असेल किंवा भंडारा वगैरे, तर ह्या गोष्टी इथं ऑलरेडी लोक खूप मागे आहे व्यवसाय करण्यामागे, मग तिथं रेट तुम्हाला खूप कमी मिळतील. तर प्रत्येक एरियावर डिपेंड्स आहे. आता तुम्ही पुणे मुंबईला घ्यायला जर गेलं तर तिथं रेट जास्त मिळतील. मग अशा ठिकाणी सबसिडीचा फायदा घ्यायचा. कारण अशा ठिकाणी प्रॉपर कॉम्पिटिशन करायला गेलो तर तिथं आपल्याला परवडणार नाही. मग जिथे जागा कमी खर्चात मिळते तिथं जागा घेण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा आहे. बिडिंग करायची कुठं की जिथं आपल्याला रेट परवडतो तिथे. हा, ओके सर. तर सर्वांनी आवश्यक बघायचंय. आता ऑलरेडी 7 वाजता आहे. ऑलरेडी आपला 7:30चा टाइम होता. पण माहिती सर्वांना प्रॉपर पोहोचली पाहिजे या उद्देशाने आपण सर्वांना डिटेलमध्ये माहिती दिली. बाकीच्यांनी सर्वांनी जेवढे जण बघताय युट्यूबला तर व्हिडिओ टाकतच आहे. तर सर्वांनी व्हिडिओ आता आपण आपलं सेशन संपल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवण्याची जिम्मेदारी सर्वांची तुमची आहे. सर्वांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत चॅनल पोहोचवायचं आहे. आणि आजपासूनच आपला दुसरा विषय आपण असाच घेतो, जसा सुशिक्षित बेरोजगारांना मी फॉलो करतोय प्रत्येक वेळेस, तसं शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पण मला 10 ते 15 लोकांना बनवायचंय. आणि त्यांना मी स्वतः मार्केट देतोय, स्वतः सांगतोय कुठं जायचंय, कसं रजिस्ट्रेशन करायचंय, कुठनं तुम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे, कुठनं तुम्हाला गहू उचलायचं, याची